शोना बाबू असं नाही, आमचा वेगळा आहे थोडासा pattern. काय आहे तुमचा pattern? चल आपण पण करून टाकूया. मला असं झालं की तू मला प्रपोज करतोय हर्षद, कळतंय तुला? जे काही आहे ते म्हणजे लग्न ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मी बघतीये. म्हणजे असं बिलकुल नाही की कोणतरी या लग्नासाठी म्हणून मनापासून तयार नाही. आई बाबांपैकी कोणी असतो. आम्ही तिघी, मी, वहिनी आणि आई, आम्ही तिघींनीही गळ्यात पडून आम्ही रडलो एकमेक. का आवडते तुला ज्ञानदा? असं बाबांनी विचारलं. एकमेकांना अंगठ्या घालायला म्हणून एकमेकांसमोर उभे राहिलो. हाय हॅलो आणि नमस्कार. लाईट स्टाईल प्रेझेंस टुडे स्पेशलमध्ये एक भारी इंटरव्ह्यू मी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे. खरं तर मला माहिती आहे तुम्ही सगळेच जण या इंटरव्ह्यूची वाट बघताय. तर जास्त वेळ न घेता भेटूया ज्ञानदा आणि हर्षद या दोघांना. त्यांची लव्ह स्टोरी नेमकी कशी आहे, दोघांमध्ये बडबड कोण आहे, शांत कोण आहे, सगळं जाणून घेऊया. ज्ञानदा आणि हर्षद या दोघांबरोबर गप्पा मारायला आज मी जातीये ठाण्यातल्या माझ्या सगळ्यात आवडत्या रेस्टॉरंटमध्ये, ते म्हणजे काठन घाटमध्ये. चला माझ्याबरोबर बघूयात या धमाल गप्पा नेमक्या कशा रंगल्या. चला. तर फायनली ज्ञानदा आणि हर्षद, ओ गॉड किती रिक्वेस्ट आहेत या इंटरव्ह्यूसाठी, किती कॉमेंट्स आहेत यूट्यूबवर की या दोघांची लव्ह स्टोरी, या दोघांबद्दल आम्हाला माहिती करून घ्यायचंय. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. थँक्यू. आणि सगळ्यात इथं कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू थँक्यू. थँक्यू. ज्ञानदा मला जरा ओळख करून दे, तू ओळख करून दे. हे हर्षद आत्माराम, हे माझे होणारे पती. कसं वाटलं इंट्रोडक्शन? रेडी फॉर. हर्षद काय म्हणतोस, कसं आहेस? आपण पहिल्यांदाच येस, भेटतोय आपण पहिल्यांदाच भेटतोय. आणि ऑल सेट इंटरव्ह्यूसाठी. हा, काइंड ऑफ. हिने शिकवून आणलं ना तुला इकडे? नाही, तिने काहीच नाही शिकवलं. ती मला म्हणाली तू ये कॅमेरा समोर, होईल सगळं व्यवस्थित. सो आय एम जस्ट गोइंग विथ द फ्लो आता. ओके. काहीच हिने काहीच नाही शिकवलं, काहीच नाही सांगितलंय. वाव. मी जनरली कॅमेरा मागे असतो ना, दॅट इज माय. मी आज टीमला तेच बोलली, आज डीओपी बसणार आहे फ्रेम मध्ये, तर फ्रेम एक नंबरच लागली पाहिजे. वा. कधी कुठे जमली आहे ही जोडी? ही जोडी म्हणजे आम्ही भेटलो 2015ला. आम्ही एक शॉर्ट फिल्म शूट करत होतो. शॉर्ट फिल्म किंवा पायलट शूट करत होतो. आम्ही ऍक्च्युली शॉर्ट फिल्म शूट करत होतो आणि फार जवळचा मित्र आहे ज्ञानदाता, चिन्मय कुलकर्णी. चिन्या म्हणतो आम्ही. येतो शोज. स्टार प्रवाहाचे नॉन फिक्शन रायटर, व्हेरी गुड रायटर. सो चिन्याच्या शॉर्ट फिल्मसाठी मी ज्याला असिस्ट करत होतो, योगेशला त्याने विचारलं होतं की तू शूट करशील का, आणि योगेश म्हणाला हो मी असेल, माझा असोसिएट असेल. आणि मग आम्ही त्या दिवशी सेटवरती गेलो, तर त्यावेळेस ही असिस्ट करत होती ॲक्च्युली चिन्याला. आणि नंतर आमची अशीच त्यावेळेस भेट झाली आणि जनरल कन्व्हर्सेशन सुरू झाले. त्यावेळेस तिने मला सांगितलं की मला ॲक्टिंगमध्ये इंटरेस्ट आहे आणि मी हे करते XYZ. सो 2015 मध्ये ही झालेली भेट आहे. डिटेलमध्ये मी जाणून घेणारी लव्ह स्टोरी, पण मला आधी सांगा काय सरप्राईज दिलं यार साखरपुडा करून. म्हणजे ना अशी उडती खबर येत होती की ज्ञानदाचा साखरपुडा आहे, साखरपुडा आहे. तर म्हटलं कोण आहे भाई, हे काय, आणि अचानक हे कुठलं सरप्राईज आहे. एकतर तुम्ही कधीच सोशल मीडियावर पोस्ट नाही केलं, लवली डवली स्टेटस पोस्ट असे काहीही नव्हते. ही इज माईन, शी इज माईन असं काहीही झालं नाही. डायरेक्ट बॉम्ब फोडला एंगेजमेंटचा. येस. एक तर कशी झाली एंगेजमेंट, आणि आत्ता करूयात ही एंगेजमेंट आणि आता रिव्हील करूयात एक आपल्या पार्टनरबद्दल. हे कधी, कुठे, कसं, कधीपासून ठरलं, कोणामुळे ठरलं? सोशल मीडियाचा विषय म्हणजे सोशल मीडियाबद्दल बोलायला गेलं तर मी ॲक्टिव्ह आहे सोशल मीडियावर, पण मला कामाबद्दल पोस्ट करायला जास्त आवडतं. मी फार पर्सनल काही पोस्ट्स मी फार करत नाही ॲक्च्युली. आणि ह्यांच्या तर फ्रेम्स, ही फिल्म, हा फोटो, क्लॅपर, हेच फोटोज त्याच्या वॉलवर असतात, तेही रेअरेस्ट रेअर. सो त्यामुळे असं आम्ही काही पोस्ट फार केलं नव्हतं. ते काही असं ठरवून झालं नव्हतं, पण ते केलं नव्हतं. आणि मग नंतर असं वाटलं की म्हणजे
परमनंट होईपर्यंत एक काय तो एक शिक्का लागेपर्यंत आपण नकोच करूया प्रायव्हेट post. अँड परमनंट. हा सो तोच एक झोन झाला डोक्यात. आणि ॲक्च्युली जेव्हा लग्न ठरलं की आता लग्न करायचं आहे, त्याच्यानंतर आम्ही एवढे काय प्लॅन्स बनवले होते की आपण एक आता फोटोशूट करूया, मग आता तरी आपण आपले फोटोज टाकूया किंवा एक रिव्हील करणं वगैरे जे काही आपण म्हणतो ते. पण नेमकं तेव्हाच हर्षद शूटसाठी कोकणात गेला होता. माझंही शूट आपलं चालूच होतं, लग्नानंतर होईलच प्रेम. सो त्या सगळ्यामध्ये तो वेळ आम्हाला मिळालाच नाही की फोटोशूट करून साखरपुड्याच्या आधी आम्हाला पोस्ट करायचं होतं, प्लॅन होता, पण ते घडलंच नाही. आणि नंतर आम्हीच असा विचार केला की डायरेक्ट साखरपुडा झाला असंच पोस्ट करून टाकू. सो ते म्हणजे फ्लो मध्ये घडलेली गोष्ट आहे ती. किती मस्त. ऍक्च्युली ना आत्ता या सोशल मीडियाच्या जगामध्ये आपल्याला जेन्युअनली असं वाटतं की एखादा काहीतरी फोटो टाकावा, पोस्ट करावी, पण हे खूपच तुम्ही सिक्रेट ठेवलं. पण या सगळ्या फोटोशूटसाठी वगैरे हर्षद तू कम्फर्टेबल आहेस का? फोटोशूटसाठी कम्फर्ट आहे ना. आय डोंट थिंक मी मदत करेल नाही जास्त. अरे बापरे. ओके. मूळ मुद्द्याकडे जाण्यापूर्वी म्हणजे मूळ प्रश्न विचारायच्या पूर्वी एक छोटासा गेम आपण घेऊया, ही और शी. तुमचे जरा स्वभाव मला कळू देत, किती वेगळे आहेत, किती सिमिलर आहेत. कारण जेव्हा तुम्ही मगाशी काठ आणि घाटमध्ये आला तेव्हा कोणतं मॉकटेल प्यायचं याच्यावर ऍक्च्युली तुमचं एकमत झालं होतं की हेच पिऊया, दोघांचंही ते होतं. बट अपेरेंटली वेगळे वेगळे घेतले तुम्ही. आता बघूयात जरा कोण काय गोष्टी नाही, मी करतं ते. रंगासाठी केलं ते. फ्रेम मध्ये रंग वेगळे दिसतील. अरे बापरे. बरं चला, पहिलाच प्रश्न. तुमच्या दोघांमध्ये वेळेचं पक्क कोण आहे? थँक्यू. माझे मित्र म्हणतील म्हणजे ही जास्त लेट करते. मी करतोच लेट. नाही. ओके. शाय कोण आहे जास्त? हो, तुला कळलं पाहिजे ना आता. पण आपण खूप छान गप्पा मारल्या त्याच्यापासून. येस. नाही ऍक्च्युली तेवढा नाही, पण असं कॅमेरे वगैरे समोर आले की जरा ओके. पण त्याला खुलायला वेळ लागतो, म्हणजे त्याला असं बोर होशील. इंट्रोवर्ट कोण आहे आणि एक्स्ट्रोवर्ट कोण आहे? मी इंट्रोवर्ट आहे, हा ही एक्स्ट्रोवर्ट. इंट्रोवर्ट नाहीये. मी एक्स्ट्रोवर्ट आहे. आणि ही इंट्रोवर्ट. इंट्रोवर्ट नाही. मी ॲम्बिवर्ट आहे. हा. ओके. तयार व्हायला जास्त वेळ कोणाला लागतो? ज्ञानदा. राग पटकन कोणाला येतो? मी. अच्छा. ओके. मला वाटलं ऑफकोर्स ज्ञानदा असं उत्तर येईल. फूडी कोण आहे? मी. ओके. मूडी कोण आहे? ज्ञानदा. मी ज्ञानदा, तू मूडी आहेस? हो. ओके. मी म्हणजे नॉट मच, पण असं आता आपल्या कम्पेअर दोघांमध्ये करायचं झालं तर yes. चाललंय त्यामुळे. बरं. सॉरी कोण पहिले बोलतं दोघांमध्ये? मी. चल गं. कोण बोलतं? नाही, पण आमचं असं आपसुकच होतं. काहीही जर वाद झाला तर दोघंही असे पटकन सॉरी म्हणून तो विषय next day नाही नेत. मिटवतो पटकन. गोष्टी. पण आता आज 2 दिवस झाले, 2-3 दिवस झाले आपण काही भांडलोच नाही किंवा काही आर्ग्युमेंटच नाही झाल्या, असा झोन असतो का? एक तरी भांडण होतं. छोटंसं का होईना. छोटंसं, पण मग ते पटकन सॉरी म्हणून सॉर्ट. हा पटकन. कोणामुळे होतं पण जास्त भांडण? छे, असं काहीच नाही. काही काय काही कोण देतं कारण भांडणासाठी? काय होतं, जंगल वाद सुरू झाले ना, ज्याचा आवाज आधी वाढतो ना, हा. मग त्याला पकडून सगळ्या गोष्टी, त्या अनुसरून सगळ्या गोष्टी व्हायला. कोणाचा आवाज वाढतो? कोणाचा पण वाढला. ओके. इधर और असं. ओके, म्हणजे ते टर्न असतात, असं एकाचं नक्की नाही, हिचाच वाढतो किंवा तुझाच वाढतो. बरं. बाहेरचं जास्त कोण खातं? मी. शोना बाबू या शब्दांची जबाबदारी कोणावर आहे? आर यू सिरियस? दोघांवर आहे. हो. हो. येस. ओ गॉड. कोण बोलतं जास्त? शोना बाबू? शोना बाबू असं नाही, आमचा वेगळा आहे थोडासा pattern. काय आहे तुमचं pattern? काय आहे आम्ही तुमचं? असं लाडात लहान मुलं जशी बोलतात तसं Okay. लहान मुलं एकमेकांशी पण आम्ही शोना बाबू नाही. अगेन मुडी प्रकरण आहे ते सगळं. कोण जास्त रुसतं? ज्ञानदा. हो. लगेच कळतं तिच्या आवाजात. रुसली आहे? रुसली लगेच कळतं. कारण लागतं रुसायला का नाही? हा, कारण असेल तरच, अदरवाईज. पुढचा प्रश्न त्याला जोडून आहे. कोण जास्त मनवतं रुसलेल्याला? अच्छा. मी. ज्ञानदा. यू आर गुड ॲट मनाविंग. आय एम गुड ॲट. हो, फार असं छान, आणि तिचं लगेच टोन पण असा डाऊन होतो, फार छान समजावतो. ओके. एकमेकांच्या घरामध्ये आता लाडाचं कोण झालंय? माझे जे सासरे आहेत ते असे, परवा आम्ही आता मुंबईवरून पुण्याला येत होतो, आम्हाला उशीर झाला होता, लॉंग विकेंडची जी सुट्टी होती,
आणि आम्ही सांगितलं त्यांना की 11 वाजतील पोहोचायला, कारण 5 तास हो ट्रॅफिक ट्रॅफिक पकडून. हां 11:30 वाजले आम्हाला. ते थांबले होते जेवायला, म्हणाले जावयाला येऊ द्या. ओ गॉड ओ गॉड. दिस वॉज समथिंग. हे नवीन आहे आणि हे मला खूप भारी वाटते याला. ओके तू झालीस अपू आवडती त्यांची. हो डेफिनेटली. तिथं फार आधीपासून हो यांना त्याच्या घरी थोडा उशिरा कळला. हां हां घरी माहिती होतं. ओ हो क्या बात. सो आता मला कळलं एकंदरीत सिमिलर आहे हे, कुठेही पारडं जड असं नाहीये. तर सुरुवात करते आता. जो प्रश्न तमाम महाराष्ट्राला पडलाय, राजश्री मराठीच्या सगळ्या कलिग्सला पडलाय माझ्या, तो म्हणजे ज्ञानदाची लव्ह स्टोरी नेमकी कशी आहे. 2015ची भेट आहे नो डाऊट, बट आता ही लव्ह स्टोरी आपण याला म्हणूया, अशी कधी केव्हा कुठे सुरू झाली अपू? बापरे. वाव, दे स्टिल कॉलिंग यू अप्पू. हो गेली कित्येक वर्ष मी तिला अप्पूच बोलतेय आणि ते फोन केला तरी ज्ञानदा येत नाही. हा बोल ना अप्पू, माझं तेच येतं. किती वर्ष झाले. मला ऐकून चांगलं वाटलं. येस. सो लव्ह स्टोरी हे पण ना खरंच सांगते, आम्ही म्हणजे ते दिवसागणिक रिअलायझेशन होत होत हळूहळू फुललेली लव्ह स्टोरी आहे ही खरं तर. म्हणजे आधी काय जेव्हा ती गोष्ट क्लिक झाली त्याच्यानंतर एकदा असं एक छोटासा एक क्लिक झालं. मग त्याच्यानंतर ज्या दिवशी मी फोनवर बोलायचे नाही ह्याच्याशी, मला राहवत नाही आहे असं व्हायचं. सो अशी एक एक स्टेप ती जात गेली. मग तो कामानिमित्त तो काही असं परमनंटली मुंबईत नसायचा. जेव्हा त्याचं काम आहे तेव्हा तो मुंबईत यायचा. पण मग तू आलायस आणि तू मला भेटला नाहीस की मग त्रास व्हायचा. अशा गोष्टी एक एक गोष्ट व्हायला लागली. हळूहळू ती गोष्ट रिअलाईज होत गेली. आणि ज्या दिवशी ह्याच्या दोन्हीही मित्रांनी, फार जवळच्या मित्रांनी एकाच दिवशी लग्न केलं होतं आणि त्या लग्नाला तोपर्यंत आम्ही असं एंगेज्ड किंवा असे नव्हतं. Committed म्हणण्यापेक्षा हां हे कधीची किंवा गोष्ट असं आहे? 2019ची गोष्ट. फेब्रुवारी. 2019 पासून आहे. हां. आणि मग त्या लग्नांना, त्या दोन्हीही लग्नांना त्याचं असं म्हणणं होतं की तू ये माझ्याबरोबर. तिथे मला असं झालं होतं की मी येऊ, ओके फाईन येते. आणि आम्ही दोन्ही लग्न, एक सकाळचं लग्न आणि एक संध्याकाळचं लग्न, आम्ही दोन्ही लग्न अटेंड केली. हा मला घरी सोडायला येत होता. आम्ही निघालो, आम्ही गाडीत बसलो, हा आपला गाडी चालवतोय. त्यानंतर माझ्या दोन्ही मित्रांची लग्न झाली ग. चटकन एकाच दिवसात दोघांनीही लग्न केली ग. म्हटलं हां भारी ना वगैरे असं, वा छान झाली लग्न असं तसं. चल आपण पण करून टाकूया. मला असं झालं की तू मला प्रपोज करतोय हर्षद, कळतंय तुला? काइंड ऑफ असं ते. त्याच दिवशी त्याने मला प्रपोज केलं. नॉस्टॅल्जिक झालं ऍक्च्युली. कारण आशिष म्हणून माझा एक फ्रेंड आहे जवळचा, जो अगदी शाळेपासूनचा. आणि योगेश म्हणून जो माझ्या कॉलेजमध्ये होता. सो त्या दोघांनी ठरवलं म्हणजे त्या दोघांचं लग्न त्या दिवशी. आणि आम्ही निघताना मी असं नॉस्टॅल्जिक झालं होतं की यार हे केवढं भारी आहे. आणि दोन जवळचे मित्र आणि सो ते, आणि होतंच की असं फक्त बोलायचं म्हणून बोलून नाही गेलो, पण मला असं ते ज्ञानदा आणि आमचं एक आम्ही ॲक्च्युली वेळ घेत होतो. आमचं असं डिसाईड झालं होतं की थोडा वेळ घेऊयात. लेट्स असं एक नो इच अदर, किंवा असं आपण एकमेकांना जरा ओळखू, आपण अजून काय आपल्याला करणं गरजेचं आहे किंवा एकमेकांना कसं समजून घेणं गरजेचं आहे. एक मित्र म्हणून मी हर्षदला ओळखणं किंवा एक मैत्रीण म्हणून हर्षदने मला ओळखणं ही गोष्ट वेगळी. पण जेव्हा लाईफ पार्टनर म्हणून किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणून किंवा पण माझं किंवा ह्याचंही तेव्हा ही गोष्ट क्लिअर होती की जे काही आहे ते म्हणजे लग्न ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मी बघतीये. त्यामुळे जे आहे ते हे असणार आहे. पण मग आता त्या प्रकारे समजून घेणं गरजेचं आहे हर्षदला किंवा हर्षदने मला. सो ह्या गोष्टीसाठीच आम्ही 2.5 वर्ष घेतली जवळपास. ऑल्सो आस्क हर की तू तुझा वेळ घे. हां म्हणजे मी तिला म्हणालो की मी मोठा आहे तिच्यापेक्षा. सो मला असं झालं की थोडं अनुभवातून येत होतं. सो मी तिला म्हणालो तू आता 24-25 वर्षाची आहे. व्हॉट इफ उद्या तू तुझ्या 30शीत गेलीस आणि त्यावेळेस तुला असं वाटलं की अरे चॉईस चुकला माझा. सो त्यावेळेस नको तुला हे व्हायला. म्हटलं मग त्यावेळेस आपण आत्ता वेळ घेऊयात ना, आपण एकदा सिमेंटिंग होऊन दे, मग आपण या गोष्टीला अजून पुढे घेऊन जाऊ. सो ते सिमेंटिंग झालं होतं 1-1.5-2 वर्षात. सो
आणि हे खूप सरप्राईज आहे की त्याने विचारलं तर डिरेक्टली लग्नासाठीच विचारलं. युजली साधारण डेटिंग, रिलेशनशिप, कमिटमेंट, लग्न स्टेप बाय स्टेप असतं ना. मी 89 बॉर्न आहे ना, त्यामुळे डेटिंग हे हे रक्तातच नाही ऍक्च्युली. ओके, ओके. त्यामुळे आणि माझं असं एकदा आवडली की आपण त्या गोष्टीला घेऊन जाऊ पुढे. डेटिंग वगैरे वाला आमचा झोनच नव्हता. नाही, To be तुझाही very- कधीच नव्हता की नाही, पण मी तुला खरं सांगू का, मला मी खूप ही ह्याची कंप्लेंट असते ॲक्च्युली माझ्या बाबतीत. मला पुढचा विचार करायला सतत, म्हणजे माझा मेंदू तसा आहे, मी फ्युचरिस्टिक आहे. हर्षद खूप आत्ताचा विचार करणारा, आत्ताचा नाही. माझं असं असतं नाही, मला पुढचा विचार करणं मला आवडतं. सो मी हा विचार करून ठेवलं होतं, मला जोडीदार कसा हवाय, ओके. मला माझ्या जोडीदारात काय क्वालिटीज हव्या आहेत, किंवा सपोर्ट कसा हवा आहे, कुठल्या कुठल्या फील्ड्समध्ये किंवा कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये त्याने मला सपोर्ट करणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ठेवला होता मी, की हा एक ठोकताळा आहे. आणि जे मी म्हणाले ना, आम्ही एक अशी 2 वर्ष आम्ही चला आपण एकमेकांना आधी ओळखू, समजून घेऊ, मग हे करू. आणि ह्या सगळ्यात ह्याची एक गोष्ट इतकी सुंदर होती तेव्हा त्याने मला सांगितलेली की 24-25 पण नाही, आम्ही भेटलो किंवा आम्ही प्रेमात पडलोय वगैरे हे मी 22व्या वर्षी झालंय. तू 22 वर्षाची असताना तू प्रेमात पडली होतीस हर्षदच्या. हो, 22 वर्षाची होते मी तेव्हा. 7 वर्ष झाले. वाव. हां, सो तुझं करिअर आत्ता सुरू झालं आहे, तू आत्ता मुंबईत आली आहेस. सो तुला असं नको वाटायला की करिअरवर फोकस होत नाही आहे किंवा तुला तिथे वेळ देणं जास्त गरजेचं आहे. सो ह्या सगळ्याच गोष्टींचा तू एकदा विचार कर ज्ञानदा, असं त्याचंही म्हणणं होतं. आणि माझं असं म्हणणं होतं, हे बघ, मला जे हवं आहे ते हे आहे, त्यामुळे माझं ठरलंय. पण आपण ही गोष्ट करेक्ट आहे की आपण एक पार्टनर म्हणून आपण एकमेकांना समजून घेऊ. ही गोष्ट त्याची पटलीच मला, त्यामुळे आम्ही ती 2 वर्ष समजून घेण्यात आम्ही घालवली म्हणण्यापेक्षा एक इन्व्हेस्ट केली असं म्हणू, कारण त्याचा आम्हाला नंतर फायदा झालाच. आणि त्या दिवशी अचानक हर्षदने लग्नासाठीच विचारलं, विच इज लाईक, मग मला असं, मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता कारण माझं ठरलं होतं. सो येस, तुझं कधी ठरलं? हिने सांगितलं की ती 22व्या वर्षीच प्रेमात पडलेली. सो तू पहिल्यांदा म्हणजे लव्ह ॲट फर्स्ट साईट होतं तुझ्यासाठी का व्हॉट एक्झॅक्टली? काय नाही, होती लव्ह ती ॲट फर्स्ट situation? साईट असं नव्हतं ऍक्च्युली. ती आम्ही भेटलो त्यावेळेस, जसं मी तुला आधी सांगितलं की तिची कामं चालू होती आणि आमचं असं एखाद दोन वेळा फोनवरती बोलणं 15-16च्या वेळेस, असं फक्त नॉर्मल कॉल्स, आपण जसे फ्रेंड्सला करतो. हां. पण नंतर मध्ये काही गोष्टी घडल्या आणि मग 17 एंडला और 18 त्या काळात असं झालं की आम्ही भेटायला लागलो. आणि मग असं जनरल एक भेट झाली आणि मग परत 2-3 वेळा सतत भेटायला लागलो. आणि मग मी तिला विचारलं, म्हटलं हे नॉर्मल नाही वाटत आहे, आपण सतत का भेटतोय असं. सो मग ती म्हणाली, तुला का वाटतंय? आणि मला असं झालं, येडा आहे पण पोरगी असं विचारते म्हटल्यावर ह्याचं काहीतरी मतितार्थ असू शकतो रे. सो मग मी म्हटलं, तुला मी आवडतो का? ती म्हटली, ऑफकोर्स तुला मी आवडत नाहीये, मग हे आपण का भेटतोय वगैरे असं सगळं. तिचा स्वभाव मुळात फारच सुंदर होता. ती फार अशी काळजी घेणारी आणि असं आईसारखाच तिचा झोन आहे. म्हणजे आय डोंट नो तुम्ही एकमेकींना तशा किती ओळखता, पण तिच्या मैत्रिणी पण असं होती की अरे बास, आता किती काळजी आणि किती हे सगळं, असा तिचा झोन आहे. मला असं झालं की अरे हे केवढं भारी आहे, पण आपण जरा आपला वेळ घ्यायला पाहिजे. आपण तिला पण हे सांगणं गरजेचं आहे. सो मी तिला ते सांगितलं. आणि जसं मी तुला म्हणालो की तो दिवस होता ज्यावेळेस ते नॉस्टॅल्जिया हिट पण झाला आणि सगळा तो असं सर्कल पण कम्प्लीट झाला की येस, आपण ॲम्पल टाईम घेतलेला आहे एकमेकांना जाणून घ्यायला. आणि आता ही ती वेळ नको की उद्या हिला असं वाटायला लागेल की ठीक आहे, हा खूपच वेळ घेतो आपण, नाही का, आपण लेट्स टेक अनदर चान्स वगैरे. म्हणलं नाही, आता ही व्यक्ती हवी आहे आयुष्यामध्ये. सो मला आपसुकच प्लॅनच नव्हतं, मी तुला ते सांगतो. मला ते नॅचरली झालं, त्यामुळे मला पण त्याचं खूप भारी वाटतं. येस, आपण जरा एक मिनिट थांबूया. आपले Yes. स्टार्टर्स, हो. गुड फूड, गुड मूड. ॲक्च्युली ना, हे सगळेच जण म्हणतात आणि हे ॲक्च्युली म्हणजे ही गोष्ट फार खरी आहे की माणूस ना कम्पॅटेबल असणं खूप गरजेचं आहे. बिकॉज अख्खं आयुष्य आहे आणि ज्या फील्डमध्ये आपण आहोत तिथे वेळेची कमिटमेंट खूपच मोठी आहे. या सगळ्या गोष्टी घरच्यांना पटवून देणं, आपल्या पार्टनरला पटवून देणं, हे जेन्युअनली आत्ताची गरज आहे, राईट?
तुमच्या दोघांना असं कधी वाटलेलं किंवा त्या विषयावर तुमचं कधी बोलणं झालं होतं की वी बोथ कम्फर्टेबल इनफ की आपले विचार जुळत आहेत किंवा आपली फील्ड बरोबर आपण एकमेकांबरोबर मॅच करू शकतो किंवा आता अख्खं आयुष्य एकत्र काढायचं आहे, प्रत्येकाचा मूड वेगळा असतो, या विषयावर बोलता तुम्ही कधी किंवा बोललात एंगेजमेंटच्या आधी? खूप खूप आमचं होतच सतत बोलणं होतं, त्यामुळे पण आम्हाला असं वाटतं की वी आर व्हॉट वी आर टुडे. आणि ज्ञानदाचं कसं आहे, ज्ञानदाचा सपोर्ट भयानक आहे सगळ्याच गोष्टींमध्ये, इमोशनल असून दे किंवा प्रॅक्टिकली पण ती खूप अशी एवढी सपोर्टिव्ह आहे ना की ते असा कुठला एक सीझन नव्हता तो पहिल्यापासूनच असं होतं की येस शी इज देअर, सो आपण लेट्स मेक अ मोस्ट ऑफ इट वाला विचार होताच. मग मी माझ्या घरच्यांना सांगूनच टाकलं होतं, थोडं आधी ज्ञानदाच्या घरी सांगायचं म्हणून आम्ही थोडासा वेळ घेत होतो, कारण थोडं कल्चरल डिफरन्सेस होतेच. सो मग तो थोडा वेळ आम्ही घेतला आणि मी माझी 2024ला एक फिल्म शूट करत होतो, बंधू नावाची, नितीन सुपेकरांनी डायरेक्ट केलेली. सो त्या काळामध्ये आमचं असं झालं होतं की आपण तुझ्या घरी सांगूया आता. सो तिच्या घरी सांगायचं म्हणजे अल्टिमेटम होतं ना ते, की आता सांगायला लागणार आहे. सो जसं तू म्हणालीस तसा तो विचार आमचा सतत चालूच असतो, तो आज पण आहे. आजही आम्ही म्हणजे आता लास्ट इयर आम्ही एक प्रोडक्शन हाऊस सुरू केलेलं आहे ऑक्टोबर फिल्म्स नावाने. सो ते पण आहे ना, हे या सगळ्यात त्याच्यामधूनच येत आहे. सो येस, आय थिंक समिट. आम्ही दोघंही वर्कहॉलिक आहोत, म्हणजे आम्हाला जेवढा एकमेकांना वेळ द्यायचा आहे, जेवढं आम्ही म्हणजे माझा बरेचदा इमोशनल ब्रेकडाऊन होत असतो, अर्जुन मला आठवण येते तुझी, तू ये इकडे वगैरे वगैरे, पण हेही समजून घेत असते मी की तो बिझी आहे कामामध्ये, पण मला ॲट द सेम टाइम मला हेही माहिती आहे की त्याचं त्याच्या कामावर किती प्रेम आहे. मी म्हणजे तो फोनवरती सुद्धा नीट नाही बोलू शकत जेव्हा तो शूट करत असतो तेव्हा, मग मेसेजवर कम्युनिकेशन करा. किंवा बरेचदा फिल्म्स शूट करत असल्या कारणाने बरेचदा अशा ठिकाणी, बरेचदा काय मोस्ट ऑफ द टाइम सर्जाच्या बाबतीत असं झालंय की अशा ठिकाणी गेलेत शूटला की जिथे रेंजच नाही आहे. आणि आम्ही अख्खी साखरपुड्याची तयारी, हर्षद रेंजमध्ये नाही आणि मी इकडे तयारी करतेय साखरपुड्याची, त्याच्याशी कम्युनिकेशनच करता येत नाहीये. किंवा मग रात्री 1:30 वाजता हॉटेलवर गेल्यावर वायफायला फोन कनेक्ट करून वगैरे असं सगळं असो. सो कम्पॅटेबिलिटी आम्हाला खरं तेव्हाच जाणवली, कारण माझंही माझ्या कामावर प्रेम आहे, त्याचंही त्याच्या कामावर प्रेम आहे. आणि जे आम्ही तुला म्हणालो ना की ती एक पहिली 2 वर्ष आम्ही एकमेकांना समजून घेण्यात घालवली, किंवा हर्षद मला हे सांगत होता की तू तुझा वेळ घे, त्याच्यात सगळ्यात मोठी गोष्ट त्याने मला हीच सांगितली होती की तुझ्या कामावर पण परिणाम मला होऊ द्यायचा नाही आहे. सो तू आता तुझ्या कामावरती फोकस करावास असं मला वाटतं. किंवा कधीच त्याच्याकडनं असं नाही झालंय की पहिली प्रायोरिटी तू मला दिली पाहिजेस किंवा फॅमिलीला दिली पाहिजेस किंवा हे काम तू करू नकोस किंवा हे काम तू कर. कधीच असं ह्या चर्चा कधीच झाल्या नाही आहे. उलट त्याने मला मोटिवेट केलं आहे अजून 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 काम करायला. ती सगळ्यात मोठी कम्पॅटेबिलिटीची टेस्ट म्हणण्यापेक्षा तो एक सगळ्यात मोठा पॅरामीटर होता माझ्यासाठी की मी नाहीच राहू शकत, घरी मी बसू शकत नाही, मीही वर्कहॉलिक आहे आणि तोही आहे. पण मग त्याच्या म्हणजे आय अडोर हिज वर्क आणि आय रिस्पेक्ट हिज वर्क टू. आणि हर्षद पण खूप रिस्पेक्ट करतो माझ्या कामाला आणि माझ्या वर्क आवर्सना. ह्या सगळ्या गोष्टी म्युच्युअल आहेत. ती ते कम्पॅटेबिलिटीचं खरं पॅरामीटर आहे असं मला वाटतं की आपण, आणि मग जो वेळ आहे ना आपल्या हातात, मग लेट्स मेक द मोस्ट ऑफ इट. हां, मग तेव्हा जे करायचंय ते मग आम्ही घरात बसणारच नाही. मग आपल्याला फिल्म बघायची आहे का, मग आपल्याला हे हॉटेल ट्राय करायचं आहे, ह्या डिशेस ट्राय करायच्या आहेत, काय करायचं, मग त्या दिवसात आम्ही सगळं करून घेऊ. मग उद्या लगेच बॅक टू पवेलियन, तो त्याच्या कामाला, मी माझ्या कामाला. लॉंग डिस्टन्स होतं येस बऱ्यापैकी लॉंग डिस्टन्स होतं. आणि खूप डिफिकल्ट आहे लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप सांभाळणं, बिकॉज जसं ही म्हणाली की इमोशनल ब्रेकडाऊन किंवा आपल्या पार्टनरवर इमोशनल डिपेंडन्सी ही जेन्युअनली खूप मोठी गोष्ट आहे. बिकॉज आत्ता मला रडावं असं वाटतंय, आत्ता मला बोलावं असं वाटतंय, कोणतरी हवं जे माझं ऐकून घेईल. आणि आत्ता या कॉम्पिटिशनमध्ये म्हणा किंवा
वर्कहॉलिकचा तिने उल्लेख केला, सततच्या कामाच्या गडबडीमध्ये या गोष्टीची सगळ्यात जास्त गरज आहे की आपला माणूस आपल्यासाठी असणं, राईट. ते लॉंग डिस्टन्स मला दोघांकडनं ऐकायला आवडेल, कोणी किती कसं सांभाळलंय. आणि इमोशनल डिपेंडन्सीचा मी आता उल्लेख केला, ते पण फार इम्पॉर्टंट आहे, राईट. त्यानंतर तुला त्यावर काय बोलायला आवडेल? मला पर्सनली असं वाटतं, तुला काय वाटतं तू सांग, की लॉंग डिस्टन्सने आम्हाला अजून इमोशनली अटॅच व्हायला मदत केली आहे खरं तर. म्हणजे ते एक सतत एक भेटायची ओढ असणं, किंवा कधी आता हा कधी फोन करणार आहे, पण मी तर शूटमध्ये आहे, मग आता माझा पॅकअप कधी होणार आहे, किंवा मग तो फ्री कधी होणार आहे. आणि मग पण बरेचदा असं झालं आहे की आहे मला आत्ता हर्षदशी फोनवर बोलायची गरज, किंवा बरेचदा असे काही डिसिजन्सही घ्यायचे असतात की बाबा मला ह्याच्याशी आत्ता बोलणं गरजेचं आहे, त्याशिवाय मी नाही काही आता ठरवू शकत आहे किंवा काय. पण तेव्हा कधीच असं झालं नाही आहे की हा अवेलेबल नाही आहे माझ्यासाठी. भले 5 मिनटं बोलेल, पण मग डिस्कशनसाठी आपल्याकडे 5च मिनिटं आहेत आत्ता, किंवा डिस्कशनसाठी आपल्याकडे 1 तास आहे आत्ता. ह्या गोष्टी आम्ही सांगतो एकमेकांना. आत्ता किती वेळ आहे तुझ्याकडे? ओके 5 मिनटं, ओके थांब, हां मी संपवते, पटकन संपवते. किंवा तोही की हां किती वेळ आहे तुझ्याकडे, फ्री आहेस, ओके हां बोल. असं आम्ही करत गेलो, ते होत गेलं. पण मग जेव्हा जास्त वेळ असतो तेव्हा मग पाल्हाळ लावत आम्ही बोलतच असतो. सो ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अगेन त्या एकमेकांची कामाची रूपरेषा समजून घेतली आम्ही, किंवा रिस्पेक्ट केला दोघांनीही एकमेकांच्या कामाचा, एकमेकांच्या वर्क आवर्सचा. ह्या सगळ्याचं हे फळ आहे, किंवा ह्या सगळ्याने आम्हाला हे लॉंग डिस्टन्स मेंटेन करायला मदत झाली. आणि हर्षदला ॲक्च्युली माझ्या आवाजावरनं कळतं की हां सो की आता ज्ञानदा पुढच्या 2ऱ्या मिनिटाला ज्ञानदा रडणार आहे, हे असं त्याला फोनवरती कळतं. त्यामुळे आता मी काही लपवूही शकत नाही. तुझा काय? अरे मला ती म्हणाली तसंच, मजा कशी यायची की हिचं जेव्हा ते असं बांध फुटायचं ना, की आता तू जसं म्हणाली इमोशनल डिपेंडन्सी बद्दल, की आता तिला असं व्हायचं की नाही भेटायचंच आहे, खूप दिवस झालं भेटणं नाही झालंय. सो मग मी माझं शेड्यूल बघायचो की नाही, शेड्यूल म्हणजे असं अगदी हे नाही की शेड्यूल बघून तसा मला झोन नाही, पण सगळंच. आणि की बाबा आता पुढची काही कामं आहेत का. आणि त्यावेळेस कसं म्हणजे ट्रॅव्हल, मी कार आता 2 वर्षापूर्वीच घेतलेली, पण त्याच्या आधी काय मग मित्राला सांगणार चांदणी चौकात, मग शिवनेरी पकडायची, मग यायचं, ते सगळंच. मग तो प्रवास आणि हे सगळं करत करत आलोय, भेटलोय, आणि मग नंतर टाइम स्पेंड केलाय छान. हे खूप वेळा केलेलं आहे, हे अगणित वेळा केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय झालंय ना की ते जसं ती म्हणाली ना की ती ओढ सतत राहिली, वाला सिनारिओ होतच. आणि जो वेळ आहे आमच्याकडे तो आम्ही म्हणजे पुरेपूर दिला एकमेकांना. त्यामुळे आता असं नाही वाटत, उलट आता त्याचा फायदा आम्हाला आत्ता असा होतो की हा कामात बिझी आहे, किंवा हा मला वेळ देऊ शकत नाही आहे, किंवा ह्याचं की ज्ञानदा कामात बिझी आहे, ज्ञानदा मला वेळ देऊ शकत नाही वगैरे, असं नाहीच होत कधीच. ह्या गोष्टीवरनं आमचे वाद, किंवा वाद म्हणणं असं काही घडतच नाही, असं नाहीच होत की हा वेळ आहे ना आपल्याकडे, ओके फाईन, वी आर हॅपी. नॅचरली समजून घेतल्यासारखं आहे ते जास्त. सो येस, जसं मी तुला म्हणालो की ट्रॅव्हल करणं व्हायचं, आणि मग भेटल्यावरती मग कुठेतरी मुंबईत ज्ञानदाला कुठे आवडते जायला फिरायला, मग तिला कुलाब्याला जायला आवडतंय, मग तिथे फिरायला आवडतंय, मग आपली कुठली जागा आहे मरीन्सला, मग तिकडे जाऊन बसायचं. हे आधी फार सतत होतं. आणि मग त्याच्यानंतर असं झालं की आम्हाला सवयीचं झाल्या काही गोष्टी, तो डिस्टन्सही सवयीचा झाला. आणि मग नंतर फोन कॉल्स जे आमचे आहेत ते जरा वादाचे विषय नंतर एवढे फोन करते की असं होतं की नाना थांब जरा गडबडीत आहे. आमचं पहिलं भांडण हे, अगं ज्ञानदा हो थांब, मी कामात आहे, मी फोन करतो नंतर थांब, हे आमचं पहिलं भांडण होतं 8 वर्षांपूर्वी. पण ते समिटअप करता आलं छान. आणि असं लॉंग डिस्टन्स तिला मी जाणून नाही दिलं. मला असं झालं की तिला जेव्हा आहे बाबा भेटायचं गरज आहे त्यावेळेस आय विल बी देअर फॉर यू, असा वाला झालाच विषय. मग
नंतर मागे लागून मात्र नाही, तू गाडी घे आता, आपल्याला गरज आहे गाडीची, असं सगळं आपल्याला करायला लागेल आणि मग येस. क्या बात आहे. सो ना पुण्यात नाही कसं काय नाही, पुण्यात ऍक्च्युली टू व्हीलर्सने इतके फिरतात आम्ही, आम्हाला कधी किती अंतर आहे? 1-1.5 तास PCMC आणि PMC, त्यामुळे पण आम्हाला पुण्यात भेटायला तेवढा वेळच मिळत नाही, कारण माझं असं होतं की आता मला घरी थांबायचं आहे, मला घरी जायचं आहे, किंवा मला म्हणजे जितका वेळ ह्याला देणं गरजेचं आहे तितकाच वेळ मला फॅमिली बरोबर स्पेंड करणं पण महत्वाचं वाटतं. त्यामुळे पुण्यात भेटण्याचा योग फारच कमी आलाय. हातावर नुसतं येईल एवढा वेळ आम्ही पुण्यात भेटलो, एवढ्या वर्षात आधी. किंवा बाबा आत्ता म्हणजे एंगेजमेंट झाल्यानंतर फर्स्ट टाइम मी आणि ज्ञानदा माझ्या मित्रांबरोबर हॉटेलला एकत्र गेलोय, भेटलं असं एक पुण्यात पहिल्यांदा म्हणजे पुण्यात आत्ता 2000 म्हणजे या डिसेंबरमध्ये राईट का जान फर्स्ट वीक, पण हे फर्स्ट टाइम झालं पुण्यामध्ये. अदरवाईज भेटायचं तर मुंबई ठाण्यामध्येच भेटणं व्हायचं. क्या बात आहे. सो आता जरा फार इम्पॉर्टंट प्रश्न मी तुम्हाला विचारते, व्हेरी सिरियस प्रश्न. तो म्हणजे की नो डाऊट तुम्ही दोघं जण प्रेमात आहात, लग्न करण्यासाठीच डिरेक्टली हर्षदने विचारलं, पण घरी सांगणं किंवा घरच्यांना बाहेरून कळणं ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, की ते त्यांचा होकार येणं. ज्ञानदाच्या आईबाबांना ओळखते मी, फार छान, मी अनेकदा गेली तिच्या घरी. सो मला सांगा, कोणी सगळ्यात पहिले घरी सांगितलं एकतर, का बाहेरनं कळलं, आणि त्यांना या लग्नासाठी कन्व्हिन्स करणं वॉज इट डिफिकल्ट तुमच्यासाठी? कोणी आधी सांगितलं तर डेफिनेटली हर्षदने त्याच्या घरी आधी सांगितलं होतं, आणि मी थोडा वेळ घेतला होता. हे बघ, हे तर आहे की बाहेरनं तर नाही कळलं पाहिजे 500%. म्हणजे ते आपणच सांगायचं आहे, आपणच बोलायचं आहे. अगदी म्हणजे बाहेरनं कुठनं कळणं वगैरे हे आपल्या पिक्चरमध्ये ठेवायचंच नाहीये, आणि त्यांच्या होची वाट बघायची, आणि त्यांच्या होची वाट बघायची. त्याशिवाय लग्न करायचं नाही हे काय सांगता? हो ठरवलं. हो. म्हणजे असं बिलकुल नाही की कोणतरी या लग्नासाठी म्हणून मनापासून तयार नाही, आई बाबांपैकी कोणी असं की आता हट्टच करते तर हो म्हणूया. हा तसं. मग त्यासाठी आम्हाला खूप कष्ट करावे लागले, पण ऍट द एंड फायनली मला असं वाटतंय की ते जुळून आलंय सगळ्या. काय होतं ना, त्यांना हे बघ, घरच्यांना स्पेशली मुलीच्या आई वडिलांचे जे विचार असतात ना, ते आत्ता कुठे आम्हालाही कळायला लागलेत, किंवा ते एक इलॅबोरेट करत नाहीत ते फार, पण बॅक ऑफ द माइंड त्यांच्या काय चालू असतं ना, ते आत्ता जेव्हा तुला खरंच सांगते, आम्ही अंगठ्या घातल्या एकमेकांच्या हातात, तेव्हा माझी आई नॉर्मल होती, आई खुश होती, बाबा रडत होते, आणि त्यांना समजावून सांगायला म्हणजे त्यांना समजावायला हर्षद गेला तिकडे. सो हे बदललेलं चित्र बघत असताना त्या गोष्टींची जाणीव होते की अरे, जेव्हा आई बाबा आपल्याला प्रश्न विचारत होते की हे असं काय, हे तसं का, मग ह्याचा तुम्ही काय विचार केला, त्याचा तुम्ही काय विचार केलाय, किंवा जरा वेळ घे, थांब, आत्ता मला फायनल तू सांगितलंच पाहिजेस अशातला भाग नाही, असंही माझं आणि माझ्या वडिलांचं बोलणं झालंय. घे, वेळ घे, काही घाई नाही आहे, किंवा तुझं जेव्हा फायनल ठरेल की अरे बापरे मग आपण बोलू वाटल्यास वगैरे, असंही आमचं बोलणं झालंय. पण ते मला ॲक्च्युली मला ते साखरपुडा आपला झाला त्या दिवशी मला रिअलाईज झालं की अरे, एवढं सोपं नाही आहे हे आई वडिलांसाठी हा डिसिजन घेणं, किंवा सांगितलं आणि हो म्हणाले आणि सगळं झालं. हा केक वॉक नाहीच आहे डेफिनेटली, पण जसं हा म्हणाला तसं की आपण सांगूया, आपण बोलूया, जोपर्यंत ते रेडी नाही आहेत किंवा ते रेडी होत नाहीत, जोपर्यंत सगळे हो म्हणत नाहीत किंवा सगळे सेम पेजवर येत नाहीत, तोपर्यंत आपण नाहीच करायचं आहे लग्न. सगळ्यांना त्या एका पेजवर येऊ दे, आपण तो वेळ घेऊया, आपण तो वेळ त्यांना देऊया. ते म्हणतात आपल्याला वेळ घ्या, तर आपणही तो वेळ घेऊया, आपणही आपल्या करिअर्सकडे लक्ष देऊया, आपणही सेटल होण्याकडे लक्ष देऊया. तो वेळ आम्ही तसा युटिलाइज केला आणि छान युटिलाइज करता आला आम्हाला. किती वेळाने हो म्हणाले आई बाबा सांगितल्यानंतर? कधी सांगितलंस आणि कधी हो बोलले? 2 वर्ष. हो बोलायला म्हणजे जसं मी तुला म्हणालो, कल्चरल डिफरन्सेस होते त्यांना. करेक्ट, आणि त्यांची पण बाजू. येस, आणि मग मला असं झालं होतं की ऑफकोर्स हे क्वेश्चन रेज करणाऱ्या भरपूर लोकांना असेल. ज्ञानदा रामतीर्थकर आणि हर्षद गायकवाड असं म्हटल्यानंतर एक आपसुक लोकांना, कारण सोसायटी आपली सध्या तशी आहे, सो की ते जज करतात प्रत्येक गोष्टी. सो मग मला असं झालं होतं की माणूस म्हणून तुम्हाला योग्य आहे का, तर ओके आहे, पण मग
कास्टचा जर मुद्दा असेल तर मग मी काय म्हणतात मी भिडेल अजून जास्त. मग मी त्या बाबतीत आपल्याला काही करता येत नाही ना. पण मग तो तसा त्यांच्या साईडनी तसा कल्चरल डिफरन्स जास्त नव्हता. त्यांनी पण ते समजून घ्यायला फार म्हणजे आय कुड टोटली अंडरस्टँड. हे प्रत्येक अगं फार छोट्या छोट्या गोष्टींमध्ये येतात ना. म्हणजे मी व्हेजिटेरियन आहे, हर्षदला नॉनव्हेज आवडतं खायला, मग ह्या गोष्टींचा बॅलन्स तुम्ही कसा साधणार? किंवा सगळ्यात मोठी गोष्ट आई वडिलांची ही होती की तुम्ही दोघंही सेम फील्डमध्ये काम करता, सो तुम्ही तुमच्या फायनान्सेस बद्दल काय विचार केलाय हा सगळ्यात मोठा मुद्दा होता. बाकी सगळ्या गोष्टी सेकंडरी किंवा म्हणजे नगण्य आहेत खरं तर. पण ह्या गोष्टीचा तुम्ही काय विचार केलाय ते तुम्ही सांगा, त्याचा एक ठोकताळा आम्हाला द्या की हा 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 तुमचा प्लॅन आहे, तुम्ही काय करणार, तुम्ही कुठे राहणार आहात, एक जनरल फ्युचर बद्दल तुमचे काय काय विचार आहेत, तुम्ही काय काय ठरवलंय, ह्या सगळ्या गोष्टी शेअर करा किंवा बोला. आणि तो कॉन्फिडन्स जेव्हा त्यांना आला की हे दोघंही एकमेकांची काळजी घेऊ शकतील, आणि मुळात सगळ्यात मोठी गोष्ट की हिला हिच्या करिअरमध्ये सपोर्ट महत्त्वाचा आहे आमच्यासाठी, बाकी काहीच महत्त्वाचं नाही आहे. आणि ते वेळोवेळी ॲक्च्युली बघत आलेच आहेत. हर्षद व्हेरी सपोर्टिव्ह, व्हेरी 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 सपोर्टिव्ह. म्हणजे मला कधी कधी डाऊट येतो की हे मी करू शकेन का, हे कॅरेक्टर असं मला करता येईल का, किंवा हा प्रोजेक्ट मी करणं गरजेचं आहे का, किंवा मला जमेल का. ह्या सगळ्या गोष्टींचं माझ्या आधी त्याच्याकडे उत्तर असतं. जर नाही जमणार आहे किंवा तुला ह्या रोलसाठी काम करणं गरजेचं आहे ज्ञानदा तुझ्यावर, हेही तो ब्लंटली सांगतो मला. आणि म्हणजे मला तेच अपेक्षित असतं त्याच्याकडनं खरं तर प्रत्येक वेळी. आणि जमेल म्हणून मोटिवेट सुद्धा तोच करतो मला. सो हेही त्यांनी वेळोवेळी बघितलं, त्यांच्यामध्ये तो कॉन्फिडन्स येत गेला, आणि मग हा लग्नाचं. येस. आणि हर्षद तुझ्या घरी लगेच हो म्हटलं होतं का त्यांनी? मी ह्याच्यात थोडंसं ऍड करेल फक्त. ते आता ह्याच्यामध्ये ना जसं ज्ञानदा म्हणते की ते सपोर्टिव्ह आहे, मी आता असं फक्त बोलायचं म्हणून किंवा ते केवढं भारी वाटतंय म्हणून नाही सांगणार, पण वायसे वर्षा तेवढाच सपोर्ट तिचा एवढा प्रकर्षाने होता ना या सगळ्या गोष्टीमध्ये. सो आधी जे काही क्वेरीज घरच्यांना होते ना, आणि त्या गोष्टीला एक वेळ लागणार होता ऑफकोर्स, की आम्हाला माहीत नव्हतं किती वर्ष, बट एक वेळ लागणार होता. पण ज्ञानदानी तोपर्यंत जसं तिला फ्युचरिस्टिक थॉट्स आणि हे सगळं होतं, तर तिने मागे लागून ह्या गोष्टी तर नक्की की आपण हे करूयात ह्या पद्धतीने असं जाऊयात. आणि मी त्या बाबतीत जरासा म्हणजे की हो हे करूयात नक्की. मला क्वेश्चन्स होते ना, ते क्वेश्चन्सला उत्तरं तिच्याकडे होती, आणि ती अशी उत्तरं मिळत गेली आम्हाला. जसं की आता असं होतं ना की मुलगा आहे, मग त्याचं घर आहे का स्वतःचं. सो माझं आता मी जिथं राहतो निगडीमध्ये PCMC मध्ये, तिथं माझ्या वडिलांचं घर आहे. पण मग मला पण असं झालं की नाही आपलं स्वतःचं घर असेल तर. ज्ञानदाला म्हाडाचं घर लागलं होतं. सो ज्ञानदाला लागलं, ज्ञानदाच्या अनुभवावरून ती मला म्हणाली की तू पण भर, आपण करूयात ते. आणि मग असं झालं की पण हे आहे का पॉसिबल रेज करणं, फंडिंग आणि या सगळ्या गोष्टी. ती म्हटली जस्ट गो विथ द फ्लो, तू हे कर, म्हणजे ह्या गोष्टी आपसूक घडत जाते. मग मी फॉर्म भरला, माझं नशीब बरं की मला पण मुंबईमध्ये ठाण्यामध्ये. क्या बात आहे. आणि मग ते होत गेलं. आणि मग नंतर ऑफकोर्स घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला, आईने माझा सपोर्ट केला फायनान्शियली, की कारण आधी रक्कम आपल्याला खूप मोठी भरायला लागते. आणि ते बघता बघता झालं की आता असं झालं की तिचं स्वतःचं घर आहे ठाण्यामध्ये, माझं स्वतःचं घर आहे ठाण्यामध्ये, आमची घर आहेत आता ती. सो दॅट इज समथिंग. मग ह्या गोष्टीचा फायदा होतो ना, मग आपल्या बाबतीत पण कोणतरी समोरचा असा विचार करतो की नाही बाबा ठीक आहे, दॅट ही इज समवन, की ठीक आहे चल स्वतःचा आहे तो, त्या पद्धतीने पण विचार करतोय. सो ऑफकोर्स मी हा विचार आय डोंट नो, म्हणजे मला हे होतंच की आपलं स्वतःचं असायलाच पाहिजे काही ना काही, पण या पद्धतीने असे होईल ह्याची मला बिलकुल म्हणजे खात्री नव्हती. बट थँक्स टू हर ऍक्च्युली. सपोर्ट खूप महत्वाचा आहे रिलेशनशिपमध्ये. आपण किती म्हटलं की पुढे जाऊन मॅनेज करू, बट ते नाही होत. ते एक आमचं होतं की लग्नाच्या आधी आपल्याला ह्या गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत, हे ठरलं होतं. कशा करायच्या आहेत, कधी होतील, आपण त्याच्यासाठी काय करणार आहोत, आपली त्याच्यासाठी काय तयारी असली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचं बोलणं आमचं आधीपासूनच चालू होतं. म्हणजे असं नव्हतं की फक्त लवीडवी आणि फक्त गुडी गुडी, आम्ही कधीच नव्हतो, ऍब्सोल्युटली नव्हतो. तसे म्हणजे फक्त मी म्हणते फक्त तसं एक नव्हतं.
तसं नव्हतं, कधीच नव्हतं. आणि प्रत्येक वर्ष जसं जसं जात गेलं ना, आमचा एक 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 प्लॅन, आता हे करायचं आहे, आता हे करायचं आहे, आता हे, ह्या गोष्टी आपल्याला लग्नाच्या आधी अचीव करायच्या आहेत. मग आपण लग्न करायला तयार आहोत. कधी आहे लग्न? मला आवडतं ती हळूच म्हणजे आपसूक बोलून जाऊ. हे सगळे प्रश्न माझे नाही आहेत, हे प्रेक्षकांचे प्रश्न आहेत. आहे आता लवकरच आहे. प्रेक्षकांना पण थोडा सरप्राईज मिळून सरप्राईज आधीच दिलाय तुम्ही एक धक्का साखरपुड्याचा. आता लग्नाचा पण अचानक येणार वाटतं फोटो आमच्याकडे, की उद्या लग्न आहे, फोटो येतील 11 वाजता. त्यावेळेस बोलूयात ना, त्यावेळेस ठरलंय ना बोलायचं. एनिवे, सो तू मला विचारलंस तर असं होतं की मला माझ्या घरच्यांना भनक लागलीच होती, पण मी काय नाही असं काय नाही, असा वाला माझा झोन होता. पण त्या दिवशी सिबलिंग्स आहेत का तू एकटा आहे? मला मोठा भाऊ आहे. मोठा भाऊ आहे, ओके. आणि मी आणि ज्ञानदा मुंबईला चाललो होतो आणि तिला सुट्टी होती त्या दिवशी. ज्ञानदाला म्हटलं ऐक नाही, तासभर काढ, घरी जाऊ आणि सांगून टाकू. कारण आमचं ते असं ठरलंच होतं ना आधी, माझ्या घरी सांगू. मग हे पण मी म्हटलं मी सांगण्यापेक्षा की तू पण असशील तिकडे तर बरं होईल. आणि आय गेस दुसरी तिसरीच वेळ होती ज्ञानदात माझ्या घरी आली होती. आधी यायची कारण तिचं काहीतरी इव्हेंट असेल तिथे त्या एरियामध्ये, तर असं एक दोनदा तिचं येणं झालं होतं. असं घरी म्हणून फर्स्ट टाइम ती आली होती. आणि मग सगळे घरात असे छान गप्पा चालल्या होत्या. त्या दिवशी महाशिवरात्र होती, सो सगळ्यांना सुट्टी होती. म्हणजे वहिनी, दादा, आमचा पुतण्या, अबीर सगळे घरी होते, आई घरी होत्या, सगळेच घरी होते. त्यामुळे आमचं असं झालं की अरे आज तर सुट्टी आहे, हां ओके चल सांगू असं गेलो आम्ही. आणि गेलो. दिस इज इन 2024 ला सांगितलं. 24. अच्छा, ओके. आणि बसलो आणि मग मी आईला म्हणालो, आई मग ते तू मला विचारत होतीस ना ते लग्नाचं काय, तुम्ही खूप मागे लागलाय. सो मी आणि ज्ञानदाने ठरवले की आपण आता लग्न करूयात. आणि देवर लाईक की व्हॉट, डायरेक्ट घरी घेऊन आला सांग. ती रडायला लागली आई. आणि वहिनींचं असं होतं की मला माहिती होतं, मी तुम्हाला सांगत होते वगैरे. सो सगळे असे, तो असं एक फार छान इमोशनल माहोल झाला होता. माझ्या भावाला मी फार आधी सांगितलं होतं, कारण आपल्याला लागतं नाही, माझ्या मित्रांना तर माहितीच होतं ऑफकोर्स, पण घरी मी माझ्या भावाला फार आधीच सांगितलं होतं. पण मग एव्हरीवन वॉज सो हॅपी. ज्ञानदाला असं सगळे त्या दिवशी आम्हाला सगळ्यांनाच, म्हणजे पूर्ण फॅमिलीला जे फील झालंय ते वी कांट पुट इट इन वर्ड्स. म्हणजे आई आणि मी गळ्यात पडून रडलो एकमेकींच्या. सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं होतं. म्हणजे का माहिती नाही, एकतर वी लॉस्ट आमचे, म्हणजे माझे फादर इन लॉ टू कोविड. आणि त्यांचीही आठवण येत होती, त्यांचीही कमी वाटत होते. सो असं सगळं खूप असं सगळं भरून आलं होतं त्यांच्यासाठी. ते जॉयस मोमेंट होतं. खूप काळानंतर काहीतरी ते असं काहीतरी अनुभवत होते की खऱ्या अर्थाने आनंद झालेला आहे. सो मला आता फॅमिली कम्प्लीट होतीये ही हे आईंच्या डोळ्यात जास्त दिसत होतं. आय वॉज नॉट रेडी फॉर इट. मला असं झालं की मी मला माहिती होते की त्यांना आनंद होईल, पण एवढा आनंद होईल हे बघून मलाच असं की ओ शिट, माझ्या पण डोळ्यात पण येते की काय, असं झालं होतं. बट येस, पण मला अजून आठवतंय ते, म्हणजे माझ्याकडे तो व्हिडिओ पण आहे. मी आईला हळूच बोलता तो व्हिडिओ शूट केला होता. अँड शी वॉज लाईक, आय स्टील रिमेंबर ती ज्या पद्धतीने उठून ज्ञानदाला भेटली होती, मिठी मारली होती. इट वॉज टू. आम्ही तिघी, मी, वहिनी आणि आई, आम्ही तिघींनीही गळ्यात पडून आम्ही रडलो एकमेकींचा. का झालं ते माहिती नाही, काय नक्की इमोशन्स काय होते त्यावेळी कोणीच काहीच सांगू शकत नाही. पण जसं आपण म्हणतो फक्त दोन माणसं एकमेकांना ओळखतायत, प्रेमात पडली आहेत आणि आता लग्न करणार आहेत, ही गोष्ट इनफ नसते. जर तुम्ही लग्नाचा विचार करताय तर फॅमिली आणि आपला स्पाऊस ही कम्पॅटेबिलिटी सुद्धा गरजेची आहे. आणि त्या दिवशी आणि कळतपणे एवढे लोक काय म्हणतात, कनेक्ट होत असतात, खुश होत असतात आपल्यासाठी, हे माहितीच नसतं. आणि मग ॲब्सोल्युटली त्याची ती मजा होते ऍक्च्युली. त्या दिवशी जे आम्ही सगळ्यांनी जे फील केलं ते फारच म्हणजे सरियल होतं खरं तर. आणि त्या दिवशी एक कॉमेडी सुद्धा, एक किस्सा असा झाला होता. त्याचा पुतण्या अबीर, तो मला सगळ्या हाका मारून झालाय जेव्हा आम्ही डेटिंग फेजमध्ये होतो. ज्ञानदा ताई म्हणून झालाय, ज्ञानदा आत्तू म्हणून झालाय, कारण काकाची मैत्रीण म्हणजे आत्तू, ज्ञानदा आत्तू म्हणून झालाय. आणि प्रत्येक वेळी वहिनींच्या चेहऱ्यावरती वेगवेगळे एक्सप्रेशन्स असायचे की
नाही ह्यांचं काहीतरी आहे, आत्तू नको म्हणून आत्या सोडून काही आत्या सोडून तू काही हात मार तिला. आणि त्याच्या व्हायचं नाही आपसुक ते, तो आत्यावरच असायचा, आत्या किंवा असं सवय ना, कारण बाकीच्या म्हणजे ह्याच्या बाकीच्याही काही मैत्रिणी असतील किंवा काय, तर त्यांना तो आत्तू, नेहा तू वगैरे अशीच हाक मारायचा. आणि त्या दिवशी आम्ही सगळे, आमच्या डोळ्यात पाणी आलंय आणि आम्ही रडतोय वगैरे असं सगळं अभिर असा बघत होता. काय घडलंय नक्की. त्याला कळलं नाही बिचारायला की झालं काय. मग वहिनींनी त्याला एक्सप्लेन केलं, आता हिला काकू म्हणायचं. सो जास्त झालं जरा काकू. अच्छा, मग त्याला क्लिअर झाल्या जरा गोष्टी. अच्छा ऐसा था क्या, ओके. पण आता काकू बोलतो तरीही नाही म्हणत तो, म्हणजे असं कधीतरी एक काहीतरी आपण सांगूयात त्याला, आम्ही तर काकू वगैरे बोलूच नको. हा म्हणजे तो फार ओके विथ इट. नाही आय एम ओके. पण असं हा म्हणजे असा झाला होता, असा तो दिवस होता. फारच गोड दिवस होता. आणि ज्या दिवशी आम्ही माझ्या घरी आलो सांगायला, तो दिवस म्हणजे थोडं, म्हणजे काय म्हणू, थोडा सिरियस होता. कारण मुलाचं लग्न होतंय, ही जॉयस मोमेंट असतेच, पण आता मुलीचं लग्न होणार आहे तर इमोशनल बाजू सुद्धा त्याला खूप असते. आणि ते दिसत होतं दोघांच्याही डोळ्यात, आईबाबांच्या डोळ्यात. आणि माझा भाऊ फोनवर त्याला सगळ्या गोष्टी फोनवरनं कन्वे केल्या जात होत्या, तो ह्याच्याशी फोनवर बोलत होता. असं सगळं, म्हणजे लहान आहे माझ्यापेक्षा पण तरी त्याला ह्याच्याशी बोलायचं आहे फोनवर, असं सगळं होतं. सो ते जरा एक वेगळ्या प्रकारे इमोशनल दिवस होता तो, जेव्हा आम्ही माझ्या घरी सांगितलं. आय स्टील रिमेंबर, ज्ञानदाच्या वडिलांनी मला विचारलं, पहिला प्रश्न होता असा की एवढा वेळ का घेतलास रे तू सांगायला. आणि मला असं झालं की ओ शिट, नाव दिस इज द रिअल डील. आणि मी त्यांना म्हणालो की मी घेतला वेळ कारण आम्ही दोघांनी मिळून या गोष्टी केल्या. सो आता हे आहे समोर आपल्या. आणि मग ते असं झालं की नाही, मग तुझं असं झालं नाही का की नाही. आणि मी हे पण म्हणालो की मी विचारायचो ना ज्ञानदाला की बाबा आता सांगूयात, नंतर सांगूयात. आणि तिचं असं व्हायचं की थांब, आता आपण घरी सांगायला वेळ घेऊ, दिस इज नॉट द राईट टाइम, नॉट द राईट टाइम. आणि मी हे त्यांना पण सांगितलं, पण त्यांना असं झालं की पण ती बोलेल काही पण, तुला असं नाही वाटलं का की नाही आता जातोच, भिडतोच, जाऊन भेटतोच त्यांना. तुम्ही ज्ञानदाला ओळखता एक प्रकारे, मी ज्ञानदाला ओळखतो एक वेगळ्या पद्धतीने. म्हटलं ती आहे शांत, माझ्यासाठी ती शांत पण आहे, ती चिडते पण, तिला राग पण येतो. तुम्हाला फारसं माहिती आहे की नाही माहित नाही, पण ऐकावं लागतं तिचं. आम्ही एकमेकांचं ऐकतो आणि मग ठरवतोय म्हटलं सध्या गोष्टी. मग हळूहळू जरा गोष्टी ओपन अप व्हायला लागल्या, थोडासा आईस ब्रेक व्हायला लागला. आणि मग ते असं म्हणाले ठीक आहे आता प्रेम आणि इतर एका सगळ्या प्रश्नाचं उत्तर दे. नाही, अजून एक होतं. हा बोल सॉरी बोल. का आवडते तुला ज्ञानदा? असं बाबांनी विचारलं. ओ गो, माझी मुलगी ती आवडूच शकते, तुला का आवडली? का आवडते तुला ज्ञानदा? काय बोललास हर्षद? बापरे, आवडते. आय वॉज सो नॉट रेडी फॉर इट. मला असं झालं ज्ञानदा हे सगळं होणार होतं. याआधी एक इंटरव्ह्यू झालाय म्हणजे तुझा. आणि या सगळ्यामध्ये काकू एकदम शांत होत्या. आणि मला असं झालं हे आईस अँड फायर वाला सिनारिओ आहे ना. मला झालं की काकू शांत आहेत, काका ऐकून घ्यायचंय, आता आपल्याला प्रश्नाची उत्तरं द्यायचंय. पण नाही, नंतर काकू जेव्हा बोलायला लागल्या उलट आहे. आईस नाही, ऍक्च्युली काका थोडे आईस होते. आणि ते मग शेवटी मग ते असं म्हणाले की ठीक आहे, हे आता बाकीचं सगळं तुम्ही ठरवलंय दोघांनी, लग्नाच्या इतर गोष्टी सगळ्या आम्ही ठरवणार, फॅमिलीज इन्व्हॉल्व्ह होऊन सगळं हे होणार. आणि आय वॉज लाईक की अच्छा ओके डन आहे का नाही, हे अपसुकच झालं ना. म्हणजे ऑफकोर्स ऍक्च्युली ज्ञानदाच्या घरी सांगणं आणि त्यांनी हो म्हणणं ह्याच्यासाठी जेवढं ज्ञानदाने सहन केलंय किंवा सोसलंय ते मी अगदीच, म्हणजे ते नाही का मी शिपाई थांबलेला असतो, माणसं झोपलेली असतात, तसं तो शिपाई ज्ञानदा होती ऍक्च्युली. एवढं ज्ञानदाला असं झालं होतं की म्हणजे आधी लगेच होकार नाहीच आला ना, आणि आधी नकारच आला होता. सो तिला असं झालं होतं की आता हे होकारात बदलवण्यासाठीचे जे शर्तीचे प्रयत्न तिने केले
त्या गोष्टीला तर सल्यूट आहे. वी आर इन अ जनरेशन जिथे ब्रेकअप्स आर सो कॉमन नावडेज. तर तिथे आपल्या आई वडिलांना तो कॉन्फिडन्स येणं पण गरजेचं आहे ना, की ही जर म्हणतीये तर ते खरंच तेवढं सिरियस आहे. सो त्या गोष्टीसाठी ते वेळ घेणं हे खूप ऑब्व्हियस आहे खरं तर. ती गोष्ट तेव्हा नाही कळत आपल्याला, थोडे दिवस गेल्यानंतर हळूहळू कळते. जसं मी तुला म्हणाले, जसं साखरपुड्याच्या दिवशी मला खूप गोष्टी हिट झाल्या किंवा त्यांच्या डोक्यात काय काय विचार चालू असतील तेव्हा त्या दिवशी झालं. सो आधी हर्षद फक्त भेटला माझ्या आईवडिलांना आणि मग त्याच्यानंतर हर्षदची पूर्ण फॅमिली म्हणजे आता माझ्या सासरचे सगळे आमच्या घरी आली आणि मग आम्ही फॅमिली पूर्ण माझी फॅमिली, हर्षदची फॅमिली, आम्ही सगळेच एकत्र बसलो, बोललो. आणि तेव्हा मला एक गोष्ट मला त्या दिवसातली खूप प्रकर्षाने आठवते. सगळं थोडं एक टेन्शन वातावरण असतं बघ, की किंवा तो एक आईस ब्रेक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत असं सगळे असे फॉर्मल बोलत असतात एकमेकांशी, थोडं एक ऑकवर्ड सायलेन्सेस असतात. एवढा वेळ होतो आणि तो आणि मग मध्येच तो आईस ब्रेक केला माझ्या सासूबाईंनी, की त्या अशा गमतीत हसत हसत मग ज्ञानदा तुला स्वयंपाक येतो का असं त्यांनी हसत हसत विचारलं, की बाबा आता काहीतरी म्हणजे ती कॉमेडीज क्रिएट झाली. म्हटलं आणि त्याची उत्तर मी देत होतो म्हणलं पोळ्या फारशा येत नाहीत किंवा भाकरी येत नाही, पण बाकीचं सगळं मला येतं किंवा मी ते शिकेन. आता नाही ठीक आहे, हरकत नाही, मग तू शिक ना हर्षद, मी त्याला शिकवेन भाकऱ्या करायला. मला ते एवढं रिलीफ होतं आणि मला त्यांची विचारसरणी पण एवढी आवडली तेव्हा, की त्यांनी कधीच म्हणजे माझ्या वहिनींनी आत्ता पोस्ट ग्रॅड कम्प्लीट केलंय, म्हणजे त्यांनाही घरचा आणि स्पेशली आईंचा जो सपोर्ट आहे किंवा त्या मलाही जे सांगतात किंवा मलाही त्या ज्या प्रकारे सपोर्ट करतात तोही माझ्या आईवडिलांना तिथेच दिसला ना, मलाही दिसला, मलाही जाणवला, त्यांनाही जाणवला. सो त्या सगळ्या गोष्टी असं एक एक गोष्ट घडत गेली आणि तो कॉन्फिडन्स दोन्ही फॅमिलीजमध्ये आणि आम्हालाही येत गेला आणि त्या गोष्टी तशा घडत गेल्या. खरं आणि हायलाईट पॉइंट असा होता की सगळे म्हणजे फॅमिलीज मध्ये चाललं होतं ना, की तुम्हाला काय वाटतंय, काय करायला पाहिजे, की तुमची काय इच्छा आहे, असं सगळं होतं. आणि माझ्या वहिनींनी आणि माझ्या आईनी त्या सगळ्या याच्यामध्ये ज्ञानदाला विचारलं की तुझी काय इच्छा आहे, तुला काय वाटतंय. आणि मला पर्सनली फारच छान वाटलं ते, की ह्या सगळ्या याच्यामध्ये की मुलीची पण ऑफकोर्स ना तिची पण एक बाजू असायला पाहिजे आणि त्या बाबतीत बोलायला पाहिजे. आणि मी आणि ज्ञानदा असं एकमेकांकडे बघून वी वर सो हॅप्पी. आणि मग ज्ञानदाने एक एक गोष्टी तिच्या सांगितलं, की कसं तिचं शूटिंगमुळे वेळ तिला तेवढा देता येत नाही, तिच्याच फॅमिलीला देता येत नाही, पण मग हे पण कसं होईल आणि XYZ. बट इट इज नॉट अबाउट काय बोलली, इट इज अबाउट तो प्रश्न त्यांच्याकडून येणं. सो ती एवढी जनरली आमच्या मुलीकडनं काय अपेक्षा आहेत असं बोललं जातं, आमच्या मुलाकडनं काय अपेक्षा आहेत असं बोललं जातं. पण माझ्या वहिनींनीच तो प्रश्न विचारला मला, ज्ञानदा तुझ्या आमच्याकडनं काय अपेक्षा आहेत हे तू सांग, तू बोल. सो त्या सगळ्याच गोष्टी म्हणजे प्रत्येक गोष्ट आमच्यासाठी सरप्राईज होती ह्या सगळ्या प्रोसेसमधली. आणि त्या बाबतीत एक गोष्ट चांगली आहे, कुठलीच गोष्ट अशी ठरवून नाही ठेवली की बाबा नाही हे असं करायचं आपल्याला, हे तसं करायचं आपल्याला. आम्ही त्या फ्लोप्रमाणे जात गेलो पुढे. सगळ्यांनाच आम्ही त्यांचा वेळ दिला, आम्हीही आमचा वेळ घेतला आणि राईट प्लेस राईट टाइम ती गोष्ट घडली असं म्हणायला हरकत नाही. जरा ब्रेक घ्या आणि प्लीज खा. हर्षद तू फूडीएस म्हणाला आणि तू हातही लावला नाहीयेस खायला. एवढा किकॅस पास्ता केला होता सकाळी आणि ती खात नाही, पण तिने माझ्यासाठी असा चिकन बेकन पास्ता बनवून दिला होता. सो इट वॉज टू गुड. ज्ञानदा गुड शेफ आहे. शीज आणि ती सध्या ट्राईंग वाल्या झोन मध्ये ना, त्यामुळे इंटरेस्टिंग चवी कळायला लागल्यात मला. पण तुला अंदाज मिठाचं प्रमाण जास्त असतं. आता सिक्रेट बाहेर येत आहेत. पण तुला माहितीये का ज्ञानदाशी लग्न करून किती चाहत्यांना तिच्यातून नाराज केलंस ते. आता तर साखरपुडाच झाला. प्राऊड ऑफ इट. तिचा कमालीचा फॅन बेस आहे. म्हणजे तिची सिरियलचा प्रोमो जरी आउट झाला तरी तिच्या नावाचे फॅन पेजेस बनलेले असतात. असंख्य फॅन पेजेस आहेत जे सगळे आम्हाला DM करत होते की इंटरव्ह्यू
So तुला अंदाज आहे ना तू किती चाहत्यांना नाराज केलंस ते? हो, अरे एंगेजमेंट झालं त्या दिवशीच एक फॅन पेज क्रिएट झाला हर्षज्ञा वा. आणि असे भरपूर नावाचे. आणि मला असं झालं अरे हे काय आय एम नॉट रेडी फॉर दिस. आणि इंस्टाग्राम सगळं फुललं होतं. ते जे नॉर्मल आपल्याला एखाद 2 नोटिफिकेशन कधीतरी येतात. पण आता कसं आहे एकमेकांच्या फॅमिली बरोबर बॉन्ड एकदम फ्रेंडली झालाय का तो ऑकवर्डनेस गेलाय ऑसम पूर्णपणे? ऑसम अमेझिंग. मी 4 दिवस मागचे 4 दिवस तिच्या घरी राहिलोय. पुण्यात. हो, पुण्यात आंबेगाव. तो आला की तो घरातनं जावं असं वाटत नाही आता, असं झालंय आता. असे आमचे संध्याकाळचे चहा, अरे घे रे, अरे घे असं. काका मला विचारतात तू घेणार आहेस का, तू घेणार असेल तर मग मी घेतो. असं सगळं आहे. आणि जेवताना मग काकू मला खा रे, एक चपाती एक्स्ट्रा खा, असं ते सगळंच काही राहिलेच नाहीये, बॅरियर्सच राहिलेच नाहीये. ऍब्सोल्युटली. खूप जेल झालो आम्ही दोन्हीही फॅमिलीज. येस. आणि ते एंगेजमेंटचे फोटो ना खूप रिफ्रेशिंग वाटत होते, खूप फ्रेश फील होता. ते लुक म्हणू देत तुमचे किंवा ते डेकॉर म्हणू दे, सिम्प्लिसिटी होती ती, पण ते खूप मस्त वाटत होतं. मला सेकंडरी प्रश्न हा एक तर की काय ती मुवमेंट कशी होती तुमच्या दोघांसाठी की जेन्युअनली आपण जगतो ती मुवमेंट. सो काय फिलिंग होतं, कारण ऑब्व्हियसली घरच्यांना मनवणं, त्याच्यानंतर एंगेजमेंटच्या दिवसापर्यंत येणं आणि आता इथून पुढे आपल्या लग्नाची प्लॅनिंग करायची आणि जे काय ते बेस्ट आहे. एक तर या प्लॅनिंगमध्ये सुरुवातीपासून कोण इन्व्हॉल्व्ह होतं एक, आणि ती मुवमेंट त्याच्या डोळ्यात आत्ताच पाणी आलंय. येस. इन्व्हॉल्ड मीच होते जास्त, कारण तो तेव्हा शूट करत होता आणि तो अशा ठिकाणी शूटला गेला होता जिथे नेटवर्कच नव्हतं. त्यामुळे बऱ्याच गोष्टींचे डिसिजन्स, इनफॅक्ट त्याच्या कपड्यांचे सगळेच डिसिजन्स मी इकडे घेत होते. पण साखरपुड्याला तिथे पोहोचलो ना तेव्हाही माझं आणि निधीचं पोस्ट काय करायचं आहे, मग आपल्याला फोटो काय काढायचा आहे ह्याबद्दल आम्ही बोलत होतो. सिन्स यू नो निधी म्हणून मी तसं सांगितलं तुला. पण जेव्हा मी एकमेकांना अंगठ्या घालायला म्हणून एकमेकांसमोर उभे राहिलो तेव्हा कुणीच दिसत नव्हतं आजूबाजूचं किंवा काही जाणवतच नव्हतं, किंवा एका पॉइंटला असं डोक्याला मुंग्या येत आहेत आता असं फिलिंग होतं. कारण खरंच वाटत नव्हतं ते सगळं. आणि हेही होतं की फायनली हे घडतंय. सो असं सगळ्याच गोष्टी होत्या. मला तुझं ऐकायला आवडेल ऍक्च्युली. काय मुवमेंट होती? मी सकाळी जेव्हा निघालो ना, मी गाडी चालवत मी, माझी आई, बहिणी, भाऊ, आम्ही एका गाडीतून येत होतो. माझे मामाकडचे सगळे आले होते. सो आमच्या घरी ते असं काय म्हणतात, असा काही इव्हेंट असेल तर तो सोहळा होतो. सो आमच्या घरी त्या दिवशी 30-35 लोक होते आदल्या दिवशी. सो मग ते मिनी लग्न टाईपच होते की पोचल्यावर लोक पण खूप असणार आहेत. आणि त्या सगळ्या गदारोळात जेव्हा हॉलच्या जवळ आलो ना त्यावेळेस सगळा रिकॅप असा पटकन झाला आणि मी आय गॉट इमोशनल त्यावेळेस. आणि मला असं झालं होतं की यार आजचा दिवस आहे, म्हणजे आज याच दिवसासाठीचा सगळा हट्ट होता ना तो, ऑफकोर्स पुढे सगळ्याच गोष्टी. आणि आय गॉट इमोशनल. आणि मग मला हे आठवतंय की त्या दिवशी ना काहीच एवढूसा पण काही मनात कुठलीच गोष्ट नव्हती, काही बॅरियर्स नव्हते, काही आणि असं काही धाकधूक नव्हती. आय थिंक नाही, माझ्या म्हणजे तसं सगळ्यात आनंदाचा दिवस आपण म्हणूयात तसा होता तो. सो मी जसं मी म्हणतो की मी फ्लो बरोबरच चाललो होतो आणि मला असं झालं की येस देर इज नथिंग, म्हणजे काहीच बॅगेजेस नाही आहेत आणि दिस इज इट राईट, असंच असायला पाहिजे ना. आणि मग ज्ञानदाला पाहिलं आणि ज्ञानदाच्या झोनमध्ये इकडे तिकडे फिरतीये. मी तिला म्हटलं ऐक ना, माझे घरचे माझ्या फॅमिलीतले तुला पहिल्यांदा बघणार. म्हटलं असं त्यांच्यासमोर अशी नॉर्मल येऊ नको, जरा आज जा. आणि तिचा निधीचं काही ना काही चालू गोष्टी होतं. आणि ही म्हणाली अंगठ्यांच्या गोष्टी. मग तिथे ऍक्च्युली पोहोचलो ना, मग फॅमिली जो वळतात वगैरे हे सगळं होतं ना, ते असं ते त्याच्यावरून अजून असं भारी वाटायला लागलं की अरे हे घडतंय, हे आता घडणार आहे बरं का, वाला विषय होता. मग एक इम्पॉर्टन्स आणि तो सगळाच जावायला मिळतो तसा होता. मला रिंग्स बघू तुमच्या, कोणाची चॉईस आहे? ओ वाव, तुम्ही सेम बँड्स केलेत हे? हो. एकमत झालं या चॉईसवर? हो, म्हणजे तिने ऍक्च्युली पहिल्यांदा, म्हणजे ही अंगठी मी तिच्यासाठी घेतली तेव्हा तिला मी म्हणालो की तुझ्या चॉईसने घे. मग तिने ही घेतली. मग माझी अंगठी त्यांनी जेव्हा घेतली त्यावेळेस आम्ही त्याला अनुसरून असं केली. वाव. येस. आणि अंगठी घालताना ती जसं म्हणाली तसंच माझ्यासाठी ते अजून भारी होतं, कारण माझे मित्र आणि जे कोणी होते
त्यांना हे माहितीच होतं ना एवढ्या वर्षापासूनच आहे. सुरू So आहे. ते गोंधळ घालवते, लिटरली आरडाओरड करत होते. तू जर ते अंगठी घालताना जर तुला आवाज तुला तर माझ्या सगळ्या मैत्रिणी माहिती आहेत, म्हणजे देविका, निधी, अश्विनीताई, माझ्या आत्ताच्या सिरियलची गँग, सुप्रियाताई, सगळे म्हणजे सगळ्यांनी विटनेस केलेली लव्ह स्टोरी होती ही. हे सगळ्यांना माहिती आहे, माहिती होतं? हो, सगळ्यांना माहित होतं. पण हा म्हणजे जितकं आम्ही मॅनिफेस्ट केलंय हे, तितकं ते त्यांनीही मॅनिफेस्ट केलंय. एक्झॅक्ट. हां, आणि म्हणजे गमती गमतीत माझी एक मैत्रीण आहे, ती ह्याला पप्पा म्हणते. कारण हां, म्हणजे इतक्या त्या कनेक्ट झाल्यात हर्षदशी सुद्धा, किंवा कुठलीही गोष्ट असेल किंवा आम्ही काही सेलिब्रेट करत असू तर त्यांना हर्षदही तितकाच त्या सेलिब्रेशनचा पार्ट असावा असं आमच्या एंगेजमेंटच्याही आधीपासूनच म्हणजे वाटतं त्यांना. किंवा निधीच्याही बहिणी आहेत सगळ्या, त्यांना एक हर्षदादा येणार आहे, हर्षदादाचा मेकअप मी करणार आहे असं. ह्या सगळ्याच गोष्टी ना इतक्या म्हणजे ही माणसं जी काही आम्ही जोडली ना ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये, ती आमची खरी पुंजी आहे. आम्ही इथून पुढे आम्ही काय काय अजून बऱ्याच गोष्टी अचीव करत राहू गा, आणि आपल्याला कितीही केलं तरी आपल्याला ते कमीच वाटतं. अजून काहीतरी अचीव करायचं आहे, अजून काहीतरी अचीव करायचं आहे. पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ही सगळी माणसं जी जोडली गेली, हर्षदमुळे, माझ्यामुळे, आणि दोघांची ही एकत्र एक म्युच्युअल काही माणसं ह्या सगळ्या जर्नीमध्ये आमच्या सोबत होती, ती जास्त मॅटर करतात आजच्या तारखेला. सेलिब्रिटींपैकी तू कोणाला सगळ्यात पहिले सांगितलं होतंस हर्षद बद्दल? अश्विनीताईला. ओके. अश्विनी कुलकर्णी. मग ती हर्षदला भेटलीही होती. येस, अश्विनीताई माझ्या पहिल्या सिरियलमध्ये माझी आई होती, आणि तेव्हापासूनचाच हा प्रवास आहे ना खरं तर. त्यामुळे सगळ्यात आधी पहिली सासू. ती पहिली सासू. सगळ्यात आधी तिला माहीत होतं, आणि मग त्याच्यानंतर निधीला कळलं, मग देविकाला, मग ठिपक्यांची रांगोळीच्या पूर्ण टीमला. सगळ्यात महत्त्वाची तर ऑब्व्हियसली सुप्रियाताई आहे, नमा, तनू, ह्या सगळ्याही. त्या नम्रता कट्टर नॉन व्हेजिटेरियन आहे, तिचं नॉनव्हेजवर प्रेम आहे, ह्याचं नॉनव्हेजवर प्रेम आहे. अतुल दादा, हे सगळे इतके जेल झाले की नंतर व्हेज खाणारी ज्ञानदा बाजूलाच पडली. म्हणजे अरे मी आहे, हो ग तू तू खा तुझं पनीर, कोबी, फ्लॉवर. हर्षद येणार आहे का? हां, मग आम्ही इकडे जाऊ, मग आम्ही तिकडे जाऊ, मग आपण काहीतरी वेगळा प्लॅन करू शकतो. असं हर्षदला त्यांनीही इतकं छान वेलकम केलं. आणि जनरली हर्षदचा स्वभावातच आहे की तो समोरच्या माणसाला कम्फर्टेबल करतो एका क्षणात. समोर कोणीही बसलेलं असो त्याच्यासमोर अनकम्फर्टेबल नाही होत तो माणूस, की हर्षदशी कसं बोलायचं, आता तो आईस ब्रेक कसा करायचा, तो दुसऱ्या मिनिटाला आईस ब्रेक करून मोकळा झालेला असतो. समोरचा माणूस कम्फर्टेबल होतोच त्याच्याबरोबर. सो आता हर्षद तुझ्यासाठी हा कठीण प्रश्न एक विचारू ना. मला सांग, आता तुम्ही इतकी वर्ष ओळखताय एकमेकांना, पण आत्ता गिव्हन अ चान्स, जर तुला ज्ञानदाच्या स्वभावातला एखादा गुण बदलायची संधी मिळाली तर तू काय बदलशील? काय बदलायला आवडेल तुला, की हे तर बस चेंज करायचंच आहे? फोन कॉल्स तिचे. काय यार, काय प्रॉब्लेम आहे फोन कॉल्सचा? बघ, मी इकडे मुलीचीच बाजू घेणार. ते बोलू ना, मी चालेल ना तुला. यू कॅन प्लीज. येस. कधी कधी असं होतं की बाहेर गेल्यानंतर मी माझ्या फ्रेंड्समध्ये असेल तर मी आता अच्छा बरं का, फार खूपच इम्पॉर्टंट असेल तरच फोन, अदरवाईज मी नाहीच उचलणार फोन. तरी पण कधी कधी तिचे 3-4 फोन येतात. मग असं मला असं होतं की असेल काहीतरी महत्त्वाचं, काहीतरी इमोशनल, सगळ्याच गोष्टी असेल, पण कधी कधी आजूबाजूला पण असे लोक त्यांचं असं होतं, अरे किती फोन करते, असं नको व्हायला. असं कोण बोललेलं नाही अजून. सो मला असं होतं की जस्ट असं उगाच नको ना इमेज क्रिएट व्हायला लोकांच्या बाबतीत. पण माझं पर्सनल पण असं होतं की मी कशामध्ये तरी आहे, मला सिनेमा बघायला खूप आवडतो मला पर्सनली, आणि मी बघत असेल आणि मग मला फोन आला आणि माझा डिस्टर्ब तिथे झालो की अच्छा पहिला फोन हा आहे असं सगळं. मग परत 15-20 मिनिटांनी दुसरा, मग अजून मग असं होतं की अरे हे बघून दे ना. अगं नाही, पण हा म्हणजे ते मी मान्यही करते. काय होतं, 2 सीनच्या मध्ये मला ब्रेक असेल, मला काय असेल, मी काय करू, हा काय करतोय, मी कामात आहे,
मला ते क्वेश्चन बाय द खूपच आवडलेला प्रश्न आहे हा. मला माहित होतं आणि त्याचं उत्तर काय असणार आहे यावर तुला माहिती होतं की हे सूत्र असणार आहे? हो. किती कॉन्फिडंट आहे ती प्रत्येक गोष्टीबाबत की तू काय बोलणार हेही तिला माहिती आहे. अपू तू कोणता गुण बदलशील? ओव्हर थिंकिंग. ओव्हर थिंकर आहेस? ओ गॉड. पण त्याचं म्हणजे बोलणं तो इतकं एफिशियंटली बोलतोय तो ओव्हर थिंकर वाटत नाही असा बाहेरनं बघताना. खूप. हो खूप आहे. मी एखादी पोस्ट पण टाकायची तर तास घेईल ज्ञानदाच्या 5 मिनिटामध्ये मी खूप विचार करून की मग ह्याचे असे ठोकताळे आणि XYZ गोष्ट तिचा स्वतः करून टाकणार तू पण. म्हणजे हे मी फक्त पोस्टचं तुला एक उदाहरण सांगितलं, बाकी बऱ्याच गोष्टी. ओके, आता मला आवडता गुण सांगा यार स्वभावातला, की मी प्रेमात आहे या स्वभावाच्या किंवा या स्वभावातल्या या ॲक्च्युली पॉईंट्समुळे ही इज द वन आणि शी इज द वन यावर आम्ही आलोय. तर कोणता पॉईंट आहे? द वे शी टेक्स केअर ऑफ मी अँड एव्हरीवन अराउंड हर. ते फक्त माझ्याबद्दलचं नसतं, माणूस म्हणून मला ती फार त्याच्यामुळे खूप आवडते. मला असं वाटतं की यार हे केवढं भारी आहे आणि हे कोण करू शकतं. म्हणजे आजच्या जगात असं नाही, पण खूप काही गोष्टी असतात ना, काही बॅगेजेस असतात, काही बऱ्याच गोष्टी असतात, पण ते सगळं झालं ना तरी पण ज्ञानदा एवढी काळजी घेते आणि तिचं सगळ्यात भारी त्याच्यामधून अजून एक येतं की तू कर, मी आहे. सो ती बॅकबोन सारखी असते आणि म्हणजे हे कसं एक्सप्रेस करू की ते फिलिंग एवढं भारी होतं ना, मी हे अनुभवलेलंच नाही. म्हणजे असं प्रेमात अशी व्यक्ती आपल्याबरोबर असणं ह्याच्यासारखी भारीच गोष्ट नाही आहे. सपोर्ट. आणि त्याचं सतत मला हे सांगणं की माझ्याही आधी तू तुझ्या कामावर फोकस कर. मी आहे, मी इथेच आहे, मी कुठेच पळून जाणार नाही आहे, पण आत्ता तुझं वय काम करण्याचं आहे, तुझ्या करिअरला वेळ देणं ही तुझी प्रायोरिटी असली पाहिजे आत्ता. ही गोष्ट त्याने मला सांगणं, म्हणजे जिथे पार्टनरकडनं आपल्याला आपला पार्टनर आपल्याला वेळ देतोय का, ही गोष्ट आजच्या काळात खूप मॅटर करते बऱ्याच लोकांना. त्या काळात हर्षदने मला भेटून अगदी डे 1 पासनं त्याने तू तुझ्या कामाला प्रायोरिटी दे, तू तुझ्या कामाला प्राधान्य दे, तू तुझ्या कामाकडे लक्ष दे, हे त्याने डे 1 पासनं मला सांगितलं आहे. आणि त्या बाबतीत त्याने मला ज्या पद्धतीने सपोर्ट केला आहे, पुश देत राहिला आहे मला एक सतत, म्हणून मी आहे आज इथे ॲक्च्युली. म्हणजे ॲक्टर व्हायचा आहे हा विचार मी सगळ्यात आधी त्याच्यासमोरच बोलून दाखवला होता 10 वर्षांपूर्वी. आणि 2015 मध्ये. हां, सो आज मी जी काही आहे प्रेक्षकांसमोर तीच मुळात मी ती ह्या माणसामुळे आहे. माझं स्वतःच नाही पण पण ज्या पद्धतीने त्याने मला मेहनतीला ना पाठिंबा आणि कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा असतो. जो कॉन्फिडन्स त्याने मला आणि ऑफकोर्स तिच्या दिलाय घरच्यांनी पण भरपूर दिला. डेफिनेटली द काइंड ऑफ फॅमिली ती ज्याच्यामधून येते त्यांचा सपोर्ट हा खूप मोठा आहे. अदरवाईज मला माहिती आहे ती आधी वेगळ्या गोष्टीसाठी तयारी करत होती आणि ॲक्टिंगसाठी म्हणून जेव्हा तिचं ते सगळं सुरू झालं त्यावेळेस तिची आई मुंबईला तिच्याबरोबर येणं, सतत तिचं राहण्याचं बघणं, तिच्याबरोबर राहणं आणि हे सगळं करणं, मला त्यावेळेस ते खूपच मला भारी वाटलं होतं की अशा पद्धतीने पण सपोर्ट तिच्या घरच्यांचा आहे. किती मस्त. आणि ना जेन्युअनली खूप इमोशनल स्टोरी आहे तुमच्या दोघांची. पण ना मला मुद्दामून हा प्रश्न इथे विचारायला आवडेल की जसं मी मगाशी म्हणाले की किती सुंदर फोटो होते साखरपुड्याचे किंवा किती सरप्राईज होतं मीडिया पर्सन म्हणून आम्हाला सुद्धा, पण ना ऑडियन्स वाईज जर आपण बघितलं अप्पू तर मिक्स्ड रिॲक्शन झाल्या, अनेकांनी ट्रोलही केलं. आणि म्हणजे ते तुम्ही चांगलं करा किंवा वाईट करा, तुम्हाला ट्रोलिंग होणारच आहे हे आता जगजाहीरच झालं आहे. पण ना तुम्ही दोघंही शांत होतात त्या मुद्द्यावर, कोणीच रिॲक्ट नाही केलं, अप्पूनी पण नाही केलं, हर्षद तूही म्हणजे त्याच्यावर बोलला नाहीस, राईट? आज या निमित्तानं तुमच्या दोघांना बोलायला आवडेल त्यावर काही? स्वभावाचं आपण काहीच करू शकत नाही असा विषय येतो. आणि सध्या असं सोशल मीडियामुळे सगळ्यांकडे फोन आहे आणि आता या मुलाखतीनंतर ना अनेकांचे पर्स्पेक्टिव्ह चेंज होतील तुमच्या दोघांबद्दल जेन्युअनली. आणि आय डोंट केअर बदलतील नाही बदलतील मला फरक नाही पडत खरं सांगायचं झालं तर. बट येस, आता सोशल मीडिया आहे, सगळ्यांकडे फोन आहे, सगळ्यांना सगळ्यांची मतं आहेत, स्वतःकडे न बघता त्यांना दुसऱ्यांकडे बघायचं. सो या प्रवृत्तीबद्दल नाही काही बोलू शकत. सो आणि मला असं झालं की काय म्हणतात एखाद्याच्या दिसण्याबद्दलच समजू शकतो. मला असं होतं की सोसायटीच आपली तशी आहे, पण कास्टवरती ज्यावेळेस लोक क्वेश्चन करतात किंवा बोलतात ते जरासं असं होतं की त्या गोष्टीचा राग येतो खरं सांगायचं झालं तर. कारण मला असं वाटतं की वी आर अशा
ठिकाणी आहोत किंवा आम्ही दोघं पण, आम्हाला कधीच या गोष्टीनी फरक Doesn't पडला नाही matter, आणि genuinely. आमच्या आजूबाजूचे पण मित्र, आमचे फॅमिलीज पण कधीच नाही. बरोबर. पण मग नंतर एक कसं होतं, सुरुवात एका क्वेश्चनमुळे होते ना, एका गोष्टीमुळे, मग एकाने विचारलं, मग दुसरे, मग ते असं वाढत जातात, पाहिलं होत जातात. सो आधी तर माझ्या आईने एका ह्याला कमेंट केली, हो रिप्लाय दिलेला. मूर्ख आहेस तू असं. So आईला म्हटलं, आई just- बोलत राहणार. मी म्हटलं तू सोडून दे, त्यांच्यावर हे नाही, त्यांना उलट हेच पाहिजे. तू रिप्लाय केल्यानंतर मग त्याच्यावरती अजून काहीतरी. सो म्हटलं ह्या गोष्टींना सोडून दे, हा नॉईज येणारच. सो लेट इट बी. आणि मला असं वाटलं, आणि आमचं असं झालं की ह्याच्या आधी पण ज्ञानदाला कुठल्या ना कुठल्या गोष्टींवरून काही ना काही छपरी कमेंट्स यायचेच ना, त्याच्यामध्ये ती डिस्टर्ब कधी व्हायची. तर माझा पार्ट असा व्हायचा की तिला हे सांगणं की तू कसं डिस्टर्ब होऊ नको आणि तू ह्याच्यातून बाहेर पड. सो मला असं वाटतंय की माझ्यासाठी आधीच उजळणी झालेली आहे. वा. आणि मुळात एक फोटो बघून तुम्ही कसं Judge जज करताय Correct. समोरच्या Exactly, माणसाला, exactly. जिथे, आणि ह्याच्या बाबतीत असं आहे की हा कधीच कॅमेरा समोर आलेला नाहीये, कधीच तो माणूस म्हणून कसा आहे, कोण आहे, त्याची बॅकग्राऊंड काय, तो काय करतो, काहीच गोष्ट तुम्हाला माहीत नसताना तुम्ही त्याच्याबद्दल मग करा म्हणजे मग आपण काहीच नाही कंट्रोल करू शकत त्यावर. आहेत आता तुम्हाला तुमची मतं मांडायची आहेत, खुशाल मांडा. वी नो द रियालिटी, त्यामुळे आम्ही शांत आहोत. आता एक फिल्म केली मधुरन नावाची, हा. त्याचा लीड जो आहे संभाजी ससाडी, हा. तुला माहित असेल, हा. बी रोजगारमध्ये त्यांनी पहिल्यांदा हो. सो संभा त्याला जमलं नव्हतं एंगेजमेंटला यायला, आणि तो ज्यावेळेस मला भेटला तो ही वॉज हॅपी आणि ही वॉज जस्ट म्हणजे प्रेझिंग सगळंच. आणि तो मला म्हणाला, हर्षा वेलकम टू द वर्ल्ड ऑफ ट्रोलिंग. हो लाईक की येस, म्हणजे त्याच्या त्या कमेंटवरून मला, म्हणजे त्याच्या बोलण्यावरून मला कळलं की नाही, सगळेच जण या बाबतीत म्हणजे कोणी अनभिज्ञ नाही, सगळ्यांना माहितीच आहे. हो. बट तो मला म्हणाला, तू चांगलं करतोयस बरं का, पण तू फार काही रिप्लाय नाही Ignore करतोयस ते. इग्नोर करतोयस. म्हटलं अरे ऑफकोर्स हेच तर करणं गरजेचं आहे. जेन्युअनली. आणि ही फार छान म्हणाली की माहितीच नाहीये व्यक्तीबद्दल. हो, हो, yes. पेरेंट्सवरनं तुम्ही जज करूच नाही नाही करू शकत शकत, exactly. एखाद्याला. ओके. सो लव्ह स्टोरी तर मला कळली, आणि हे खूप इमोशनल आहे जेन्युअनली, बिकॉज ना इतके वर्ष थांबणं, घरच्यांचा होकार येण्यासाठी, हे अजिबात सोपं नाहीये. पेशन्स संपतात. आता ना या कठीण प्रश्नांनंतर काही बेसिक प्रश्न विचारते मी तुम्हाला. हाऊ Alright. डू यू नो इच अदर? Wow. लिहायचेत, एकमेकांबद्दलची उत्तरं लिहायची आहेत. लास्टला आपण क्रॉस चेक करणार होते. प्लीज दाखवू नका आणि प्लीज चिटिंग करू नका. क्या बात. ठीक बघायचं आहे. नाही ना आता. तू लपव, तू असं लिहितोस की तुला दिसणार आहे. पण तू बघायचं नाही ना. ओके. पहिला प्रश्न, आवडता रंग लिहा. तू ज्ञानदाबद्दल, तू एकच ना, हर्षदबद्दल. का? म्हणजे खूप मल्टिपल आहे. एक आवडता रंग, सगळ्यात आवडता. चहा जास्त आवडते की कॉफी? मॉर्निंग पर्सन की नाईट आउल? सगळ्यात जास्त कशाची भीती वाटते? एक मिनिट जरा मोठं उत्तर. हे उत्तर सरप्राईजिंग आहे मला. ओके. बाहेर फिरायला आवडतं की घरी बसून चिल करायला? वे टू हर अँड हिज हार्ट. वे टू हर हार्ट इज. ओके. रागवल्यावर शांत करण्याचं प्रभावी माध्यम? निबंध लिहितोस का हर्ष? एकदा पण त्याने वरती बघितलं नाही. विचारू पुढचा प्रश्न? हां विचारू. तो निबंधच लिहितो तो कधीपासून. ओके. एखादी सवय जी गपचूप गोड वाटते, त्याची आणि हिची. एखादी सवय जी गपचूप गोड वाटते, तोंडावर मे बी तू क्रिटिसाइज करत असशील, बट सिक्रेटली यू लाईक इट. त्याला मिळालंय उत्तर, लिहिलं त्याने. थांब, परत विचार. ओके. एखादी सवय हर्षदची जी तुला गपचूप गोड वाटते, मे बी तू तोंडावर क्रिटिसाइज करत असशील त्या सवयीसाठी किंवा बोलत असशील, बट यू लाईक इट. थोडीशी अशी गपचूपपणे. ओके. जास्त खर्चिक की काटकसरी? ओके. आवडतं स्ट्रीट फूड? तुझ्यासाठी ज्ञानदाबद्दलचं उत्तर तर मी पण लिहू शकते. हो नाही, तिच्यासाठी माझं फार सोपं. नाही, तुला माहितीये त्याच्यापेक्षा वेगळं आहे का? हा. एक्सक्लुझिव्ह. हर्षद आणि ज्ञानदा प्रेम कशा प्रकारे व्यक्त करतात? शब्दांनी, कृतीने की वेळ देऊन?
3 पैकी 1 उत्तर लिहायचं आहे. ज्ञानदा प्रेम कसं व्यक्त करते आणि हर्षद कसं प्रेम व्यक्त करतो? शब्दांनी, कृतीने की वेळ देऊन? हां, 3 पैकी 1. स्ट्रेसमध्ये असताना हर्षदला काय जास्त निडेड असतं आणि ज्ञानदाला काय जास्त निडेड असतं स्ट्रेसमध्ये असताना? हर्षद काय लिहितोय मला वाचायचंय कधीपासून, केवढं लिहितोय. स्ट्रेसमध्ये असतात. हां, स्ट्रेसमध्ये असताना परत एकदा विचार. सगळ्यात जास्त काय निडेड असतं तिला? फोन उचलणं असं लिहिलं म्हणतं त्याने. नाही? विचारू पुढचा प्रश्न. आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त हर्षदला कशाचा आणि कोणाचा आधार वाटतो? सगळ्यात जास्त आधार कोणाचा वाटतो आणि हिच्याबद्दल लिहायचं आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये एकमेकांना तुम्हाला कुठल्या स्तरावर पाहायचं आहे? तुला हर्षदला कुठे पाहायचं आहे 5 वर्षानंतर आणि त्याला तुला कुठे पाहायचं आहे 5 वर्षानंतर? का नाही आहे? निबंध लिहायचा आहे. लिही. खूप पेपर दिलेत मी, सप्लिमेंट्स पण दिले आहेत. लिही. विचारू का पुढचा? अप्पूला आणि हर्षदला कोणती गोष्ट अजिबात आवडत नाही? नाही, इंडिव्हिज्युअल. हिला कोणती गोष्ट अजिबात आवडत नाही, ही लिहिणार आहे तुला कोणती गोष्ट अजिबात आवडत नाही. ज्ञानदाने मराठीपासून सुरू केलेलं इंग्लिशपर्यंत येऊन थांबलंय. विचारू पुढचा? शेवटचा प्रश्न आहे हा. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. जा यार. पुढचा प्रश्न. एकमेकांना कोणत्या गोष्टीमध्ये सगळ्यात जास्त साथ हवी आहे भविष्यात? एकमेकांची कोणत्या गोष्टीसाठी सगळ्यात जास्त साथ हवी आहे? उत्तर चुकलेल्यांना काय पनिशमेंट द्यायची आहे? अरे बापरे. वाव. सगळे सोया छाप संपवायची पनिशमेंट देऊया. चला क्रॉस चेक करू मी. द्या. चला तुम्हीच करा. टिक मार्क करा एक एक. ओके. आवडता रंग? लाल आणि काळा. करेक्ट आहे. येस. ब्लॅक. तिचा काळा. चहा की कॉफी? चहा. चहा. मॉर्निंग पर्सन की नाईट आउल? नाईट आउल. मॉर्निंग. करेक्ट आहे. येस. कशाची भीती वाटते? हिला साप आणि सरपटणारे प्राणी सगळ्यांचीच भीती वाटते. ओके. हिने लिहिले हाईट. मला हाईटची भीती वाटते? बाहेर. ओ गॉड. बरं, पुढचा प्रश्न. बाहेर फिरायला की घरी बसायला? बाहेर फिरायला. दोघांनाही. बाहेर. काय एक मत झालं इकडे. रागावलेलं असताना शांत करण्याचा प्रभावी माध्यम? फूड. ओ गॉड, फूड. सी. असं सेम. मला हर्ष तुझं अक्षर बघू. सुंदर. हो, फास्ट लिहिलंय. एक खूप सुंदर अक्षर आहे हो, याचं. त्याचं अक्षर फारच सुंदर आहे. मस्त अक्षर आहे एकदम. शिवभूमी विद्यालय. हा? शाळेचं नाव. ओके, पुढचा प्रश्न. एखादी सवय जी गपचूप आवडते? नाही, त्याच्या आधी तुझं ह्याचा आहे ना काहीतरी वेगळा प्रश्न होता हा. बाहेर जायला की नाही. हा, रागावलेलं असताना शांत करण्याचं प्रभावी माध्यम? ते मी लिहिलंय कन्व्हर्सेशन्स आणि गुड फूड प्लेस. नाही, तो मधला एक क्वेश्चन वेगळा होता हा, की कुठली तरी ज्याचं- एक गोष्ट जी तू हे करते, क्रिटिसाइज करते पण आवडते. हा, नाही तर एखादी त्याच्यानंतर. सवय जी गपचूप आवडते? ओव्हर क्लिनिंग आणि किचन इंटरफेरन्स. ओव्हर क्लिनिंग तुला गपचूप आवडतं तिला. अच्छा. तू काय ओव्हर लिहिलंयस? क्लिनिंग करतो ती तो. फोन स्क्रोल करताना गुणगुणच असते. हा, ते तुला आवडतं. बरं. जास्त खर्चिक की काटकसरी? खर्ची. याला तर खूप काटकसर. व्हेरी गुड. आवडतं स्ट्रीट फूड? चायनीज. भेळ. यू पाणीपुरी. लव्ह भेळ? या स्ट्रीट फूड. अदरवाईज मला साऊथ इंडियन South आवडतं. Indian. मला माहिती आहे तुझ्या डोक्यात ते होतं. ओके. प्रेम व्यक्त करण्याची पद्धत शब्दांनी, कृतीने की वेळ देऊन? हर्षद सगळंच करतो. तू? शब्दांनी. शब्दांनी. ज्ञानदा शब्दांनी. ओके. स्ट्रेसमध्ये असताना समोरच्या व्यक्तीकडनं कसा सपोर्ट हवा असतो किंवा काय हवं असतं स्ट्रेसमध्ये असताना? त्याला त्याची स्पेस लागते आणि मी. ज्ञानदाला चहा हवा असतो सगळ्यात पहिला. स्ट्रेसमध्ये? सगळ्यात पहिला तिने किती छान उत्तर लिहिलं यार. हो, पण तिचं इट स्टार्ट्स विथ टी. चहा. ओके. कन्व्हर्सेशनच्या आधी मला आधी चहा दे, मग नंतर पुढे बोलू. आणि त्याने केलेला चहा असेल तर नथिंग लाईक इट. छान करतो तो चहा. अप्रतिम. तो सगळा स्वयंपाकच फार सुंदर करतो. ओके, पुढचा प्रश्न. आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त आधार कोणाचा वाटतो? मी केदारचं नाव लिहिलं आहे. मी आणि केदार, पण आय नो बिफोर मी केदार वॉज देअर. हो. सो येस.
फॅमिली आणि मी. ओके, बरोबर लिहिलंय का हिने? हो ऑफकोर्स. का सगळी उत्तर बरोबर येत आहेत यार? फ्रेंड्स पण आहेत ऍक्च्युली, त्यांचा मोठा पार्ट. हो. बरं, ठीक आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये कुठे पाहायचं आहे आपल्या आपल्या पार्टनरला? ती जास्त फिल्म्समध्ये काम करेल, माझी फार इच्छा आहे. आणि ती एक दिवशी सिरियल प्रोड्यूस करेल. ओ वाव. हिने फार मस्त उत्तर लिहिले, ज्याला मी तथास्तू म्हणाले वाव. नॅशनल National अवॉर्ड award विनिंग winning डीओपी. क्या बात. क्या थँक्यू सो मच. एखादी गोष्ट जी अजिबात चालत नाही हिला, याला आणि हिला, काय लिहिलंय तू? अच्छा ते मी तू काय लिहिलंय? एक्झॅक्टली. तू काय लिहिलं? मग थांब, आता लिही तू माझं. हिला एखादी कोणती गोष्ट चालत नाही हर्षद. मी स्वतःच लिहिलं त्या. एवढा वेळ हाऊ डू यू नो इथे बोलले की नाही? चलो यार, जाऊ द्या. नाही त्या एका प्रश्नाचं उत्तर त्याने काय काय विचार परत? एखादी गोष्ट जी हिला अजिबात चालत नाही, आवडत नाही, ती नाही कोणती? मला एखादी गोष्ट. जनरल, नॉट अबाउट यू, इन जनरल. वाव, असं अचानक बमर आल्यानंतर जरा एका पॉइंटने हरशील फक्त हर्षद. एका point नाही नाही, फार सिम्पल आहे, पण ते आता अचानक गदारोळ झालाय जरा त्याच्यामुळे जरासं गद्दारो. विचारांचा. तिला आवडत नाही जर इफ शी इज हॅव्हिंग अ कन्व्हर्सेशन आणि जर तिला ब्रेक केलं तर. ओ जस्ट परफेक्ट. हेट इट लाईक एनीथिंग. ओके, तू काय लिहिलंय? मला बोलू दे. म्हणजे कॉम्प्लिकेटेड कम्युनिकेशन, म्हणजे त्याला असं क्लिअर कम्युनिकेशन झालं नाही तर त्याला तो असा हे होतं, त्याला नाही आवडत आहे फार. लॅक ऑफ प्लॅनिंग, त्याला कुठलीही गोष्ट प्रॉपर प्लॅनिंगने केलेली आवडते. कुठेही जाताना किंवा काहीही करताना पूर्ण अभ्यासानिशी हर्षद जातो. आणि लॅक ऑफ क्लीनलीनेस. बरं, आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टीची सगळ्यात जास्त साथ हवी आहे हर्षदला आणि ज्ञानदाला? हिने लिहिलंय मॉरल सपोर्ट तुझ्यासाठी. मी टू बी टुगेदर ऑलवेज ही तिच्या म्हणजे ती असणंच, हेच मी लिहिलेलं आहे. हां, म्हणजे दिस वन अँड द सेम ॲक्च्युली, की मला जे अचीव करायचं आहे ते मी करेन, पण मला तुझा मॉरल सपोर्ट प्रत्येक वेळी गरजेचा आहे किंवा हवा आहे. आणि त्याचंही तेच म्हणणं आहे. क्या बात आहे, 100 पैकी 100 मार्क आहेत. सगळी उत्तरं करेक्ट आली आहेत, एकदम मी 99 सरप्राईज. एक ठिकाणी माती घालतो. नाही पण तू बोलून दाखवलंस ना Yes, ते. yes. क्या बात यार, तर बरोबर दिलंस. सगळी उत्तरं करेक्ट आलेली आहेत. सो हे सगळं संपवायच्या आधी जाता जाता एक शेवटचा प्रश्न. आज मी म्हणाले या निमित्ताने एकमेकांना काहीतरी स्पेशल प्रॉमिस करा. तर तुम्ही काय, आय नो तुम्ही सिक्रेटली खूप प्रॉमिस केले असतील एकमेकांना, अदर दॅन जे लोकांना माहित नाहीत, घरच्यांना माहित नाहीत, बट जर मी म्हणाले ऑन कॅमेरा आज काहीतरी एकमेकांना प्रॉमिस करा, तर तुम्ही काय प्रॉमिस कराल? मी हर्षदला प्रॉमिस करेन की तू तुझ्या आयुष्यातल्या कुठल्याच गोष्टीची, कुठल्याच माणसाची, आपल्या दोन्हीही कुटुंबांची, माझ्या त्याच्या, कोणाचीच तू काळजी करू नकोस. त्यांना सांभाळायला मी आहे. तू तुझ्या कामात काय म्हणू, प्रोग्रेस करत राहा, पुढे जात राहा. क्या बात. मोठा हो. माझ्या डोक्यातही ते चालू होतं की सिन्स ज्ञानदा मुंबईमध्ये असते, केदार US मध्ये असतो, आणि ज्ञानदाला नेहमी आईबाबांबद्दलचं तिच्या खूप जशी ती टेन्शन आणि प्रेशर. कालच ॲडमिट केलं होतं त्यांना पण. सो मी प्रॉमिस म्हणजे मी तसं वागतोच आहे की यू डोंट हॅव टू वरी अबाउट देम. जसं माझ्या घरचे आहेत तसेच, म्हणजे माझी जशी फॅमिली आहे तसंच त्या दोघांना पण मी तेवढ्याच काय म्हणतात प्रेमाने आणि आत्मीयतेने सांभाळेन. क्या बात, किती मस्त. मला खूप भारी वाटलं तुम्ही दोघांना. थँक्यू सो मच. मज्जा आली. आता आपण थांबूया इथे आणि हे सगळं संपवूया. आणि अजून पण काय ऑर्डर करूया का? सिन्स आज जावई बापू पहिल्यांदा आलेले इकडे, सो जरा आदरातिथ्य करून पाठवूया जावई बापूंना पण. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट. मला जेन्युअनली खूप मस्त वाटलं दोघांशी बोलून, कारण मी अप्पूशी अनेकदा गप्पा मारल्या होत्या. असे तिचे विचार मी पहिल्यांदाच ऐकले. त्याचे आपण फूडबद्दल बोललोय, इंटरव्ह्यूजमध्ये बोललोय, सेटवर, पण इतके विचार किंवा ती इतकी डीप थिंकर आहे हे मला जेन्युअनली आज उलगडलं. आणि मस्त आहे तुमची लव्ह स्टोरी यार, खूप मजा आली. थँक्यू. आणि लग्नाचं कळवा मला आधी, डायरेक्ट कशा पद्धतीने लग्न करणार आहात? बाय द वे तुम्ही ह्याचं उत्तर तर हर्षद देऊच शकतोस. कशा पद्धतीने म्हणजे धूमधडाक्यात की जरा? नाही, फार धूमधडाक्यात नाही करणार आहोत आम्ही. असं ज्या लोकांना काय म्हणतात मॅटर करतात
करतो आम्ही जास्त, त्या लोकांना एकत्र घेऊन लग्न करायचं असं आम्ही ठरवलं. पण शास्त्रोक्त पद्धती. पण लुक वगैरे काय ठरवलंय का मॅम तुम्ही? हा निधीशी बोला. निधी कॉल करणार मी. निधी काय तारीख आहे जरा सांगतेस का? सुट्टी नको घेत नाही मी त्या दिवशी. या सगळ्यामध्ये पण जसं म्हणजे त्या निधीच्या त्या एका रील मध्ये पण मेन्शन केलंय, बट तिने ज्या गोष्टी हलवलेल्या आहेत ना, Yeah. बिकॉज मी शूट करत होतो, ॲब्सोल्युटली रेंज नव्हती. रात्री 11:30-12 वाजता त्या कॉरिडॉरमध्ये जाऊन बोलायला वेळ मिळायचा. आणि निधी आली ग तिकडे, ते कपड्यांचा माझ्या मापाचा जो सगळे होता, कपडे घेऊन निधी तिकडे कोकणात गेली, ह्याच्या ट्रायल्स घेतल्या सगळ्या. तिथे मी शूट करत होतो तिकडे. तिचं काहीतरी गोव्याचे प्लॅन्स होते, ते तिने थोडे शॉर्टकट केले की आपण कोकणात फिरू, पण हे सोलो sorted ट्रिपला जिथे गेली होती ते हे सगळं चालू होतं का? नाही तिचं आणि श्रद्धेशचा एक फॅक्ट आहे की आम्ही दर महिना कुठेतरी फिरायला जाऊ. सो त्यांचा गोव्याला जायचा प्लॅन झाला होता त्या महिन्याचा, पण त्यांचं झालं गोव्यापेक्षा मग आपण कोकणातच जाऊ, मग त्याचे कपडे घेऊनच जाऊ, मग त्याची तिकडे ट्रायल घेऊन टाकू आणि आपलं फिरून घेऊ, मग आपण इकडे येऊ, असा सगळा आणि प्लॅन. आम्ही बिझी असताना व्हेन्यू ठरवणं आणि या सगळ्या गोष्टी सगळं तिने केलं. जे क्वेश्चन जास्त करून काकांना आणि काकूंना होते की कसं होणार काय, कारण त्यांना ते मीही असं इथे ना, मी मुंबईत, तोही इथे नाही, त्यामुळे माझ्या म्हणजे आमच्या दोन्ही फॅमिलीजना निधीचा खूप छान सपोर्ट होता, किंवा तिने खूप पुढाकार घेऊन सगळ्या गोष्टी तिने पटपट फार छान केल्या मॅनेज. अगदीच. आणि निधीशीच बोलावं लागेल आता मला लग्नाच्या तारखेसाठी गाईस. पण थँक्यू सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट. आणि Thank आपण you. भेटूया लग्नानंतर अजून Yes. एकदा लग्नातल्या मुमेंट्स जाणून घेण्यासाठी. थँक्स थँक्यू. फॉर हॅव्हिंग मी. तुम्ही तर भेटताच आणि हे माझ्यासाठी पहिल्यांदा होतं आणि खूप ओझं होतं, बट म्हणजे असं फार आता हलकं वाटायला लागलं. यू मेड इट इझियर फॉर Yes, थँक्यू.